आजचे प्रमुख पाहुणे माननीय अरुण माधव रोडे साहेब यांचा परिचय करण्यासाठी मी इथे उभा आहे. नमस्कार. माननीय अरुण रोडे साहेब हे अहमदनगर जिल्ह्यातील कुंतांबा गावचे भूमिपुत्र आहेत. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जनरल मॅनेजर पदावरून ते सन 2003 साली सेवानिवृत्त झाले. अर्थशास्त्राचा गाढा अभ्यास असल्याने ते तज्ञ प्रशासक म्हणून आणि सेवाभावी वृत्तीमुळे कर्तव्यदक्ष आणि सर्जनशील प्रशासक म्हणून जिल्हाभर ओळखले जातात. 41 वर्षाच्या नोकरीनंतर समाजसेवेच्या क्षेत्रात गेली 20 वर्ष ते कार्यरत आहेत. प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांच्या सुखासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिला आहे. पुणे पाषाण येथील वाकेश्वर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. फेस्कॉम फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन्स ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत असणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी संघटना आहे. या संघटनेच्या महाराष्ट्रात 5000 शाखा असून 10 लाख ज्येष्ठ नागरिक या संघटनेचे सभासद आहेत. अशा मोठ्या संघटनेचे माननीय अरुण रोडे साहेब अध्यक्ष आहेत. अनेक संघटनांच्या सहकार्याने रोडे साहेब नेमकं कोणतं कार्य करत आहेत हे त्यांच्या भाषणातून आपणास समजेलच. याशिवाय रोडे साहेबांचं इतर सामाजिक कार्यही कौतुकास्पद आहे. उदाहरणार्थ पुणे विद्यापीठाच्या भविष्याला शिक्षण विभागाचे ते मान्यता प्राप्त व्याख्याते आहेत. मान्यवराच्या 6 कोऑपरेटिव्ह बँकेच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटवर ते व्याख्याते आहेत. जिल्हा प्रशासकीय मार्गदर्शन केंद्रामध्ये ते क्लास 1 ते राज्य कर्मचारी अधिकाऱ्यांना ज्येष्ठ नागरिकांची योजना आणि कायदे याविषयी रोडे साहेब प्रशिक्षण देतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते मोफत संगणक व मोबाईल प्रशिक्षण केंद्र चालवतात. याशिवाय रोडे साहेब उत्तम लेखक कवी आहेत. 5 कविता संग्रह आणि अंदमान एक तीर्थक्षेत्र हे प्रवास वर्णन त्यांनी दिले आहे. काही काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचे पंढरपूर येथे संत ज्ञानेश्वर माऊली पुरस्कार, सन 2017 साली गुरुवर्य पुरस्कार आणि 2019 साली जनसेवा फाउंडेशनचा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे. जनसेवा फाउंडेशन पुणे ही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर एक धर्मादाय सेवाभावी संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक माननीय डॉक्टर विनोद शाह आणि कराड तालुक्याचे सुपुत्र प्राध्यापक JP देसाई सर या संस्थेचे विश्वस्त असून माननीय अरुण रोडे सर या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आहे. थोडक्यात ज्ञान आणि सेवाभाव यांचा सुंदर समन्वय प्रमुख पाहुणे आदरणीय अरुण रोडे साहेब यांच्या व्यक्तिमत्वातून दिसतोय. माननीय रोडे साहेबांचं अभिनंदन आणि त्यांचं मनपूर्वक स्वागत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष पाटील शाह उर्फ बाबूजी यांचा परिचय देतोय. नमस्कार. माननीय श्री सुभाष पाटील शाह उर्फ बाबूजी यांचं किराणा मालाचं पिढीजात व्यवसाय आहे. दुकानाची स्थापना 1812 साली झाली. 200 वर्षांमध्ये काळ एकच व्यवसाय करणारे शाह कुटुंबीय म्हणून कराडला परिचित आहेत. त्यांचे पूर्वज 200 वर्षापूर्वी जकीरवाडी येथे वास्तव्यास आले. काही काळ महाराष्ट्र परिसरात भाषांच्या बरोबर त्यांचे घनिष्ठ संबंध होते. वेळोवेळी स्वर्गीय आप्पासाहेबांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं. सामाजिक कार्य गंगापूर, पंढरपूर, तुळजापूर या तीर्थक्षेत्रामध्ये विशेष कार्य. गेली अनेक वर्ष राहुरी, कुंभोजपुरी, तीर्थ येथे उपाध्यक्ष राहून संस्थेमार्फत उत्तम काम सुरू आहे. जगप्रसिद्ध झाडाची प्रतिक्रिया असलेलं झाड मंदिरची निर्मिती कुंभोज जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी केली. त्या ठिकाणी वृद्धाश्रम उभारून त्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांची सेवा करत आहे. त्या ठिकाणी ट्रस्टमार्फत मोफत दवाखाना सुरू करून रुग्णांची सेवा दर रविवारी विविध रोगांवरती मोफत तपासणी, त्याच पद्धतीने येणाऱ्या रुग्णांना मोफत अन्नछत्र राबवली जाते. तसेच प्रतिवर्षी गरजूंना विशेष मेडिकल साहित्य व सेवा, त्यामध्ये कर्णबधित लोकांना मशीन, चष्मे, अपंगांचं साहित्य मोफत वाटप करत असून कोविड काळात अनेक ठिकाणी मदतीचं महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले आहे. त्याच पद्धतीने ते अध्यक्ष असलेल्या महासेवा ट्रस्टची स्थापना करून महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील जैन समाजातील गरजू लोकांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक मदतीनं कामगिरी 25 वर्षापासून बाबूजींचं सुरू आहे. दरवर्षी या माध्यमातून महिलांचा आत्मसन्मान गौरव कमलवाडी परिवारातर्फे आदर्श माता म्हणून 8 मार्च महिला दिन दरवर्षी दिला जातो. मायदेवी देवस्थान, पाचपेश्वरच्या जळणघडणी, शाह कुटुंबियांचं भरीव मदत आणि सहकार्य. कराडमधील एक प्रतिक्रिया शुद्ध व्यावसायिक म्हणून बाबूजींची ओळख आहे. हजारो विद्यार्थ्यांना मदत करणारे दानशूर व्यक्तिमत्व म्हणून सुभाष पाटील शाह साहेबांची ओळख आहे. श्री शिवांजली फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, श्री शिवांजली महिला कृषी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात दैनिकमान काम बाबूजींनी केले आहे. ग्रंथालय चळवळ, पल्स पोलिओ निर्मूलन, वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, आदर्श माता पुरस्कार, नेत्र चिकित्सा शिबिर आदी क्षेत्रात बाबूजींनी भरीव योगदान दिलेलं आहे. आदरणीय आप्पासाहेबांच्या बरोबर कृष्णा परिवाराच्या जडणघडणी भरीव योगदान देणारं बाबूजी
हे वेगळं व्यक्तिमत्व आहे. धन्यवाद. व त्या कामाचा निष्ठेने पाठपुरावा करणारे कृष्णेचे कर्मयोगी, शिक्षण, आरोग्य व सहकार क्षेत्रातील महर्षी माननीय जयवंतरावजी भोसले अप्पासाहेब यांच्या 9व्या पुण्यतिथी निमित्त माननीय सहकार मंत्री जयवंतरावजी भोसले सहकार समिती, माननीय अतुल भोसले युवा प्रतिष्ठान व कृष्णा उद्योग समूहाच्या वतीनं व आपल्या सर्वांच्या वतीनं मी आपणांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष कराडचे प्रसिद्ध उद्योगपती माननीय सुभाष वाडीकर शहा, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व सहकार व ज्येष्ठ नागरिक संघटनेतील एक महत्त्वाचे नेते माननीय अरुण रोडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित या कृष्णा उद्योग समूहाचे विनम्र नेतृत्व व आमचे नेते माननीय डॉक्टर सुरेश बाबा, माननीय डॉक्टर अशोकरावजी गुजर, माननीय दिलीपराव भाऊ चव्हाण, कराड नगरीच्या माजी नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, उपस्थितीत आप्पांच्यावरती प्रेम करणारे व निष्ठा ठेवणारे समस्त बंधू आणि भगिनी, वास्तविक अप्पासाहेबांना जाऊन 9 वर्ष झाली, पण या कृष्णा उद्योग समूहामध्ये जी कोणी वावरतात त्यांना एकही दिवस असा गेला नसेल की ज्या दिवशी अप्पासाहेबांची आठवण झाली. अप्पासाहेबांचा जन्म वडील माधवराव मोहिते, आई ताराबाई मोहिते या शेतकरी सामान्य कुटुंबातील. वकिलीची पदवी घेतल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारावरती प्रखर निष्ठा असणाऱ्या अप्पासाहेबांनी मी माझ्या समाजाचं परिवर्तन करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून सहकारात काम करण्यास सुरुवात केली. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापक बॉडीमध्ये ते संचालक म्हणून सहभागी झाले आणि 1 वर्षभरात त्यांच्याकडे चेअरमन पदाची धुरा आली. आपल्या 30 वर्षाच्या चेअरमन पदाच्या काळामध्ये कृष्णा कारखाना 1250 ते 5000 मेट्रिक टनापर्यंत वाढवला. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य भाव देता येणार नाही, न्याय देता येणार नाही, म्हणून त्यावेळी त्यांनी तो विचार केला की कृष्णेवरती एक पूरक उद्योग चालू केले पाहिजे. मग ॲसिटोन असेल, मिथेन गॅस असेल, डिस्वर्ग असेल, हे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी चालू केले. हे करत असताना एकमेव शेतकरी समाज हा त्यांच्या डोळ्यासमोर होता. शेतकरी समाज कर्जात पिचला की सावकाराच्या दारात जाणार, त्याच्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी कृष्णा बँकेची स्थापना केली आणि निव्वळ ग्रामीण भागामध्ये काम करणारी कृष्णा बँक महाराष्ट्रातली एकमेव बँक. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं शिक्षणाशिवाय उद्धार नाही, त्या अनुषंगाने त्यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध कॉलेज चालू केली.
इंग्रजीमध्ये उच्च शिक्षणाचं ज्ञान आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी त्या काळात त्यांनी खेडोपाड्यातून बसायला पोहे जमा करून एक इंग्रजी माध्यमाची शाळा चालू केली. अशा विविध अनेक कामातून त्यांनी आपलं व्यक्तिमत्व सतत जनतेचा ध्यास घेऊन वाढवत नेलं. या समाजावर जर खरंच सुख काय पाहिजे असेल तर त्याचं आरोग्य, मग ध्येयी आरोग्य नांदते भाग्य नाही आपत्ते, या तुकोबारायांचं ब्रीद घेऊन त्यांनी या कृष्णा हॉस्पिटल सारख्या मंदिराची उभारणी केली. बंधूंनो, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज या कृष्णा उद्योग समूहामध्ये 10,000 लोक काम करतात, 25,000 प्रत्यक्ष लोक त्याच्यावरती अवलंबून आहेत. या विविध अनेक कामातून अप्पासाहेबांचं जीवन पुरत गेलं. पण त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट अप्पासाहेबांनी आपल्याला जर दिली असेल तर अप्पासाहेबांचं सुसंस्कृत कुटुंब, जे कुटुंब अप्पांनी आपल्या हयातीमध्ये थोडंसं काय देऊन चालू केलं. त्यांना समाजामध्ये अप्पांना अभिप्रेत असणारं काम त्या कुटुंबाकडून होतंय का नाही हे त्यांनी बघितलं. 99 साली संघर्षातून ज्यावेळी कारखाना जिंकला त्यावेळी त्यांनी सुरेश बाबांना चेअरमन केले. चेअरमनच्या बाजूला बसून सहकार काय असतो, कारखाना काय असतो, मी त्या बोर्डात संचालक होतो. त्यांनी बाबांना इत्यंभूत सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि त्यातून पुढं जनतेचा कौल पुढे गेल्यानंतर घरातला संघर्ष मिटावा म्हणून बाबांनी जैवन शुगरची निर्मिती केली आणि जैवन शुगरच्या माध्यमातून त्यांनी सहकारी उद्योगात काम केलं. आणि ज्यावेळी 2015 साली स्वतःच्या वडिलांनी उभारलेला कारखाना राहतोय की जातोय अशी अवस्था निर्माण झाली, त्यावेळी आम्ही सगळ्यांना विनंती केली, बाबा आता कृष्णेचं नेतृत्व तुम्ही केलं पाहिजे. आणि बाबा तयार करण्यात टाकाय आणि जनतेला त्यांना पुन्हा कृष्णेचं नेतृत्व दिलं. हे सांगण्याचा उद्देश एवढा की बाबा सहकारात साखर कारखान्यामध्ये एवढे काही प्रसिद्ध नेते म्हणून महाराष्ट्रात नाही, पण मी स्वतः अनुभवलंय. आज साखर उद्योगामध्ये जर काही एखादा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर माननीय शरद पवार साहेब सांगतात की तुम्ही सुरेश बाबांचा सल्ला घ्या. हे आपल्या नेत्याचं एक यश आहे आणि ते यश आपल्याला डोळे दाखवून चालणार नाही. बंधूंनो, त्याच पद्धतीनं बाबांच्याकडे बघताना आम्ही कुणी राजकीय नेते म्हणून त्यांच्याकडे बघत नाही. ते स्वतः डॉक्टर आहेत, MS आहेत. एखादा मुलगा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला गेल्यानंतर तो समाजात काय करतो बाबू आपल्याला माहिती आहे. पण बाबांना मी जे म्हणलं कृष्णा उद्योग समाजाचं विनम्र नेतृत्व, त्या विनम्रपणे त्याने आपला व्यवसाय चालू केला आणि स्वतःसाठी निवडलं कॅन्सर ट्रीटमेंट, कॅन्सरचं ऑपरेशन. आता कॅन्सरचं ऑपरेशन काय असतं तुम्ही सगळेजण बसलात. मी अनेक वर्ष बाबांच्या बरोबर काम करतोय. बाबा सकाळी 8 वाजता कॅन्सर थिएटरमध्ये येतात, ऑपरेशनसाठी उभे राहतात. कॅन्सरची गाठ असते, अतिशय चिकित्सकपणे काढावी लागते, तेव्हा जी एकाग्रता लागते ती एकाग्रता 3-3.5 तास त्या ऑपरेशनमध्ये गुंतून लागते. जर ती गाठ फुटली, एखादी नस फाटली, रक्ताच्या चिरकांड्या उडतात, पेशंटच्या जीवावर बेततो. मग अशा वेळी जी 3-3.5 तासाची एकाग्रता ज्या माणसाला प्राप्त होते, आपल्या समाजामध्ये योगित्व कशाला म्हणतात, तर ज्या माणसाला 3.5 तासाचं आसन प्राप्त होतं, म्हणजे तो एका आसनामध्ये ध्यानस्थ असेल, कसाही असेल 3.5 तास बसतो, त्यावेळी त्याला योगित्व प्राप्त होतं. बाबांच्या बाबतीत जे कॅन्सरचं ऑपरेशन ते 3.5-4 तास एकाग्रतेकडे करतात, त्यातून त्यांना एक योगित्व प्राप्त झाले. हा कृष्णा उद्योग समूहासाठी ते एक महान योग आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार. बंधूंनो, या पुढे जाऊन मी आपल्याला सांगेन, कोरोनानं जगात उच्चार मांडला होता, देश हातपाय झाला होता, कुणालाही काय कळत नव्हतं की काय करावं काय नाही. बाबांनी काळाची पावलं ओळखली आणि कृष्णा हॉस्पिटल कोरोना युद्धासाठी सज्ज केलं. मी विशेषतः वहिनी साहेबांना धन्यवाद देईन की अनेक डॉक्टर दवाखाने बंद करून घरात बसले होते, पण या कृष्णा उद्योग समूहामध्ये बाबांनी सेनापती म्हणून काम केलं. ते स्वतः ज्यावेळी फील्डवर उतरले त्यावेळी 100-150-200 स्टाफ त्यांच्याबरोबर दिवस रात्र काम करायला तयार झाला आणि ते काम करत असताना
कोरोनाचं काम आपण जवळनं बघितले. आज 9,000 पेशंट कृष्णेमध्ये उपचार घेतले. ज्यावेळी पेशंट कृष्णेला ऍडमिट झाला त्यावेळी माणूस निश्चित झाला की आता माझा माणूस जगला. अशा अवस्थेमध्ये अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. ज्या महिला बाळणपणासाठी कृष्णेत आल्या की माता पॉझिटिव्ह, बाळ निगेटिव्ह, नुसतंच जन्माला आले बाळ मातेजवळ ठेवता येत नाही, तुझं संगोपन विशेष वर्गामध्ये त्यावर लागणारं 2 तासानंतरचं फिडिंग त्या आमच्या नर्सेस 2 तासानंतर त्या मातेकडे नाही दुसऱ्या मातेकडे सिमिलर तिच्याकडे न्यायचं, ते मुलाला पाजायचं, पुन्हा 2 तासानंतर तिथं आणून ठेवायचं. अशा शेकडो केसेस बाबांनी केल्या आणि त्यांना वाचवलं. बंधूंनो, कोरोनाच्या बाबतीत अशी अनेक उदाहरणं देता येतील. आणि परवा मी मागच्या शनिवारी जयंत पाटील साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो. जयंत पाटील साहेबांनी एक कॅन्सर डिटेक्शन शिबिर होतं, 1,500 महिलांचं डिटेक्शन चाललं होतं. त्यावेळी आपल्या भाषणात सांगितलं संपूर्ण महाराष्ट्रात जर या कोरोनाचा गैरफायदा जर कुणी नसेल घेतला तर तो कृष्णा हॉस्पिटलने नाही घेतला. एवढ्या वाटत आपण पण ही परंपरा आप्पासाहेबांनी आपल्याला दिली. त्यांचे नातू डॉक्टर अतुल बाबा एक उमदा व्यक्तिमत्व आहे. समाजासाठी धडपडता काम करण्याची प्रबळ इच्छा आहे. कृष्णा बँकेसारखी बँक ते 15 वर्ष नेतृत्व करताय. जयवंतराव भोसले पतसंस्था आहे. अनेक शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही त्रुटी होत्या किंवा आमच्याकडे कमतरता होती, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, अन्य काय बाबी असतील, त्यांनी उभ्या केल्या. मी तर म्हणेन अतुल बाबांनी आपल्या राजकीय काळात विशेषतः त्याच्या भोवतीनं त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या गरजेपेक्षा जास्त दिलं आणि ते अजिंक्य झालं. म्हणून अतुल बाबांना काही वेळेला अपयशाचा सामना करावा लागला. ही गोष्ट तुम्ही आम्ही सगळ्यांनी जर लक्षात घेतली तर दैनंदिन जीवनात भोसलेकडून वहिनी साहेब असतील, विनोबाबा असतील, अनेक सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत हॉस्पिटल, शिक्षण, कुठलीही गोष्ट 5 वर्ष या माणसांना लोक चैन पडून देत नाहीत आणि वेळ आली की आपण पाठीमागे सोडतो. ही खरी म्हणजे आप्पासाहेबांच्या विचाराची प्राधान्य आहे. आणि कुठेतरी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, त्या कुटुंबाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि ते प्रामाणिक राहून त्या कुटुंबाला शक्ती दिली पाहिजे. उद्याच्या भविष्यात अतुलबाबांना शक्ती दिली पाहिजे. बाबांना, विनोबाबांना, त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आपण आप्पासाहेबांच्या विचारावर निष्ठा ठेवून ठामपणे उभं राहिलं पाहिजे. त्याच्यात आपलं कल्याण आहे, जनतेचं कल्याण आहे आणि ते कल्याण साधण्यासाठी आपण ते कटिबद्ध राहूया. पुन्हा एकदा आप्पांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून थांबतो. जय हिंद, जय भारत. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शहासाहेब, माननीय रोडे साहेब, माननीय गुर्जर साहेब, माननीय दिलीप भाऊ, माननीय रोहिणीताई, इथं उपस्थित सर्व विश्वस्त, सर्व संस्थेचे संचालक, बंधू आणि भगिनी, आज हा कार्यक्रम आपण वर्षाला ह्या कारणानं घेत असतो. जे काही ह्या कृष्णाच्या परिसरामध्ये काम सुरू राहिलं, जे आप्पांनी भाऊंनी ज्याला चालना दिली सुरुवातीला, ते काम आपण करतोय की नाही ह्याचं थोडंसं आपणच आत्मपरीक्षण करावं, आपणच त्याच्यामध्ये सुधारणा कशी होईल हे बघावं. आणि हे काम कधी संपत नसतं. विकासाचं काम, समाजाचं काम कधी संपत नसतं. ते अधिक चांगल्या पद्धतीनं कसं करता यावं याच्यासाठी आपण सगळे ज्यावेळेला जमतो त्यावेळेला ह्याला सगळ्याला चालना मिळत असते. तुम्ही जर पाहिलं तर ह्या कृष्णेच्या परिसरामध्ये जो विचार पहिल्यांदा आला स्वातंत्र्यानंतर, आणि हा परिसर असा आहे की हा चव्हाण साहेबांचा परिसर आहे. ह्याच भागामध्ये आप्पांच्यासारखे, भाऊंच्यासारखे, पी.डी. साहेबांच्यासारखे, शेजारी वसंतराव दादांच्यासारखे, राजाराम बापू पाटील यांच्यासारखे हे अनेक दृष्टीय नेते ह्या भागात तयार झाले. आणि त्यावेळेचा काळ तुम्ही विचार करा, एकच त्यांच्या पुढे होता की हा आपला समाज पुढे गेला पाहिजे, ह्या समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, याचं राहणीमान चांगलं झालं पाहिजे, सगळ्या सुविधा देता आल्या पाहिजे आणि ह्या समाजाची प्रगती, ह्या भागाची प्रगती झाली पाहिजे. हा एकमेव विचार त्यांच्या पुढे होता. आणि ह्या विचारातनं ज्या ज्या काही गोष्टी सुरू झाल्या त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सगळ्यात प्रगती कुठं झाली असेल
महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, तर ही सहकारात प्रगती झाली. आणि सहकारामध्ये अशा पद्धतीनं त्यावेळेला काम झालं की सर्वव्यापी सहकार सगळीकडे पोचला. बँका सहकारी बँकेमध्ये सहकार आला. जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. चव्हाण साहेबांचं मोठं त्याच्यामध्ये योगदान आहे की महाराष्ट्राचे शिल्पकार याच्यासाठी म्हणतो की बँकेची स्थापना झाली, साखर कारखानदारीची स्थापना झाली, दूध संघाची झाली, ह्याच्या टेक्स्टाईल उद्योगाची झाली. एकही क्षेत्र नव्हतं की जिथं सहकार पोचला नाही. आणि खाली अगदी गावातल्या विकास सोसायटीपासनं पतसंस्थेपासनं एक सहकारमय जीवन झालं. आणि सहकारामध्येच आपली प्रगती या भागामध्ये तुम्हाला दिसली. पण सहकारामध्ये सगळ्या ठिकाणी आपण पोचू शकलो नाही. जिथं जिथं कमतरता झाली त्याचा विचार केला. सहकारामध्ये पाणी पुरवठा संस्था सुद्धा सुरू झाली. पाणी पुरवठा सुरू झाल्यामध्ये या विभागामध्ये तुम्ही बघा, नदीकाठची गावं सोडली तर जो जो आपला भाग आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर हे असे जिल्हे आहेत की त्याच्यात एक एकरभर जमीन सुद्धा आपण जिराईत ठेवली नाही असे आपले जिल्हे तयार झाले. आणि त्याच्यातनं शेती व्यवसायाला, आपल्या व्यवसायाला मोठी चालना आणि प्रगती मिळाली. आणि त्याच्यात सगळ्यात जास्त आपली प्रगती कुठे होऊ शकली तर कारखानदारीत होते. म्हणून साखर कारखानदारी इथं वाढली. इथं आता प्रत्येक 15 किलोमीटरवर या तिन्ही जिल्ह्यामध्ये कारखाना आहे. आता जागा शिल्लक नाही कारखाना काढायला. इतकी कारखान्याची प्रगती झाली. पण त्याची चालना ही ह्या आपल्या पूर्वजांच्याकडनं मिळाली हे आपल्याला विसरून चालणार नाही. आणि त्याच्याबरोबर हे जे क्षेत्र आपल्याला मागं पडेल असं वाटत होतं, त्याच्या ज्यांना ज्यांना दृष्टी होती त्यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं. आणि म्हणून आपणच्याकडनं सुद्धा शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ पहिलीची संस्था चालू झाली ती 1964 साली चालू झाली. म्हणजे त्यावेळेला शिक्षण संस्था सुरू करायच्या, मुलं शिकली पाहिजे, पुढचं आपलं भवितव्य शिक्षणावर आहे हा विचार त्यावेळेला. आणि त्यावेळेला कसली सुविधा नव्हती. आमच्याकडे पहिली जी 300 मुलं शाळेमध्ये आपण घेतली त्यांना तिथं राहण्याची गुरुकुल असतं तसं केलं होतं. तिथं हॉस्टेलमध्ये राहायचं. त्यांना थोडीशी जमीन दिली, त्याच्यामध्ये त्यांनी आपलं अन्नधान्य त्यांनी पिकवायचं आपल्याला खाण्यासाठी आणि शिक्षण घ्यायचं. अशी 300 मुलं तिथं हॉस्टेलमध्ये पहिल्यांदा अनेक वर्ष, म्हणजे सगळं तिथं संगोपन त्यांचं होईल असं सुरुवात झालेली होती त्या शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचं. मग हळूहळू व्यावसायिक शिक्षण तिथं मिळू लागलं. आपणच्याकडे अनेक लोकांनी आपण असा विचार केला त्यावेळेला की व्यावसायिकदृष्ट्या सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, पहिल्यांदा सायन्स कॉलेज, नंतर कॉमर्स कॉलेज. आणि त्यावेळेला आपण वाटत होतं की आर्ट्स कॉलेज सुरू करून काय उपयोग नाही, कारण त्याच्यातनं पुन्हा जे आमचे ग्रॅज्युएट झाले त्यांना नोकरी मिळत नाही. परंतु लोकांनी म्हटलं की हे अनेक लोकांचं असं आपण म्हणतो की आर्ट्स कॉलेजसुद्धा सुरू व्हायला पाहिजे. छोट्या छोट्या कल्पना आहेत त्या सांगतो की याच्यासाठी करायचं की मुली तिथं शिक आणि घर सुशिक्षित झालं तर ती खरं म्हणजे त्या कुटुंबाची प्रगती होती, समाजाची प्रगती होती. म्हणून ही साक्षरता आली पाहिजे. याच्यासाठी आर्ट्स कॉलेजसुद्धा सुरू झालं. पहिल्यांदा आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कॉलेज सगळ्या शाळा ह्या सुरू झाल्या. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट सांगतो, आजही महिलांच्या बाबतीत ज्या वेळेला आपण बोलतो आणि शिक्षणाबद्दल बोलतो, 2018 साली मी एक सर्वे करायला घेतला सातारा जिल्ह्यात. तर आम्हाला आरोग्याचं शेवटच्या माणसापर्यंत पोचवायची म्हणलं ठीक आहे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट तिथं सुरू झाला. अनेक लोकांना 2-3 जिल्ह्यातल्या लोकांना तिथं सोय होते. पण काय परिस्थिती आहे आपल्या ह्याच्यामध्ये, किती आपल्याला काम करायला पाहिजे. मग आम्ही सर्वे केला सातारा जिल्ह्याचा. सातारा जिल्ह्याचा अनेक लोकांना माहिती नाही आहे. 2018 सालच्या आता फिगर्स आता थोडेसे बदलले असतील. तिथं लोकसंख्या सर्वसाधारण 30 ते 31 लाखाची लोकसंख्या आहे आपल्या जिल्ह्यात. आणि त्या सर्वेमध्ये असं दिसलं की पुरुषांची संख्या सर्वसाधारण 15 लाख, 15.25 लाख आहे आणि महिलांची संख्या 14,90,000 जवळपास आहे. म्हणजे थोडेसे पुरुष जास्त, थोडेसे महिला कमी.
पण त्याच्यामध्ये एक असं लक्षात आलं की शिक्षणाची काय परिस्थिती आहे, तर साक्षरता आपल्या जिल्ह्याची 80% जास्त आहे, साक्षर आहेत सगळे. पण शिक्षण किती झालं आहे तर महिलांच्या मध्ये, कारण तिथं ते आरोग्याचं काम करायचं होतं, असं लक्षात आलं की सलग 10 वर्ष जे शालेय शिक्षण असतं, म्हणजे कमीत कमी 10 वर्ष, हे फक्त 35% महिलांना मिळाले. महिला साक्षर झाल्या आहेत, शिक्षण घेतलं आहे, पण सलग 10 वर्ष जे शालेय शिक्षण मिळायचं हे फक्त 35% महिलांना मिळू शकतं. म्हणजे अजून आपण किती पाठीमागो. खऱ्या अर्थानं आपण शिक्षित झालो का, खऱ्या अर्थानं शिक्षणाचा प्रसार झाला का, खऱ्या अर्थानं आपण ज्यावेळेला महिला सबलीकरण म्हणतो, हे स्वतःच्या पायावर या महिला उभा राहू शकतात का, ह्या महिला आपला स्वतःचा व्यवसाय करू शकतात का पुढे, हा सगळा ज्यावेळेला प्रश्न येतो त्यावेळेला अजून किती अपूर्ण काम आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून अजून प्रवास हा सामाजिक कार्याचा खूप लांबचा आहे, खूप मोठा आहे. आणि सामाजिक कार्यामध्ये आपल्याला फारशी राजकारणाची जोड करता येत नाही. नेहमी सगळ्यांना असं वाटतं की आपण सामाजिक कार्य केलं की आपोआप त्याच्यापासून आपल्याला राजकीय हे सुद्धा आपलं काम होईल असा विचार करून चालत नाही. सामाजिक कार्य करताना त्याच्यातनं आपल्याला पूर्ण जोखून घ्यायचं आहे, त्याच्यातनं काही आपल्याला राजकीय लाभ होईल असा जर विचार आपण करत राहिलो तर मग सामाजिक कार्यसुद्धा ज्या पद्धतीनं झालं पाहिजे हे आपल्याकडनं होणार नाही. म्हणून हा विचार आपल्याला महत्त्वाचा सगळ्यात काय असेल तर हा विचार आहे, आणि ह्या विचाराला साथ मिळाली पाहिजे. सुदैवानं आप्पा असताना सुद्धा, आप्पांच्या नंतर सुद्धा ही साथ आपल्याला आपल्या सगळ्यांच्याकडनं मिळाली, म्हणून हे काम पुढं जाऊ शकलं आणि हे काम अजून खूप पुढं जायचं. आणि सामाजिक कार्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सामाजिक कार्य हा सगळ्या स्तरात असतं. अगदी पहिल्यांदा सुरू होतं माता बालकापासून, त्यांचं संगोपन व्यवस्थित झालं पाहिजे. मूल जर चांगलं असलं तर ते पुढं ते चांगलं कार्य करून चांगलं वाढू शकेल, शिक्षण घेऊ शकेल, पुन्हा एक चांगलं नागरिक म्हणून या देशात पुढे येऊ शकेल. पण त्याची सुरुवात होते आईच्या गर्भात असताना, तिथपासून आपल्याला काळजी घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आपल्याला बऱ्याच लोकांना माहिती नसेल, आपण 5 खेडेगाव आपण दत्तक घेतली आहे. आता दत्तक घेतली म्हणजे काय, त्याची सुरुवात झाली आपल्या भागातलीच घेतली आहे. शेनोली हे आणि 1-2 गावं, जुळेवाडी, गोंदी अशी हे जवळची गावं आहेत, आणि खूप 5 गावं घेतली. तिथं काय करायचं आपल्याला, तर सामाजिक कार्यामध्ये 2 गोष्टी असतात. एक व्यक्तीचा विकास असतो. आता व्यक्तीच्या विकासामध्ये काय आहे, व्यक्तीच्या विकासामध्ये जे तरुण आहेत, जी मुलं शाळेला जातात, सगळ्या मुलांना शिक्षण मिळतं का नाही, तिथून सुरुवात होते. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यानंतर जो तरुण जो ग्रॅज्युएट होतो त्याला संधी मिळाली पाहिजे. पहिल्यांदा त्याला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, त्याचं कॉलेजचं शिक्षण झालं पाहिजे, व्यावसायिक शिक्षण झालं पाहिजे, आणि पुन्हा त्याला नोकरी उपलब्ध झाली पाहिजे. हा तो सामाजिक कार्याचा महत्त्वाचा विकास आहे. आणि हे आपल्याला किती करता येईल हे बघायचं आहे. त्याच्यानंतर ज्यांना व्यवसाय करता येईल त्या व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे. त्याच्यासाठी अनेक ज्या संस्था त्याला जे पाठबळ मिळायला पाहिजे ते करायला त्यासुद्धा उपलब्ध करून दिलं. उदाहरणार्थ बँक संस्था या कशासाठी आहे, तुम्हाला तुमच्या व्यवसायात मदत करण्यासाठी आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तयार करायला लागतं. सुदैवानं ते आपल्याकडे तयार झालं. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं काम जे आता रोडे साहेब करतात हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. आणि लक्षात घ्या की आज आपल्या देशामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था कुठल्याही स्तरावर नाही, म्हणजे सामाजिक स्तरावर सुद्धा नाही आणि सरकारी स्तरावर सुद्धा नाही. जे प्रगत देश आहे तिथं सगळ्यात मोठं काम त्यांचं हे वयोवृद्ध माणसाचं, जे आपण सिनियर सिटीजन म्हणतो, जे ज्येष्ठ नागरिक म्हणतो, यांचं काम सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात कठीण आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की याच्यावर सगळ्यात उदाहरण एका दुसऱ्या देशाचं देतो तुम्हाला. की उदाहरण समजा सगळ्यात जास्त खर्च हा ज्येष्ठ नागरिकावर होतो. आणि ज्या वेळेला देशाचं बजेट त्यांनी विचार करतात सगळ्यात जास्त ह्या लोकांच्यासाठी तरतूद केलेली असते
तर त्या देशामध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या तेवढी असते. आपल्या देशामध्ये अजून तरुणांची संख्या जास्त. मग अजून आपल्याला त्याचा फायदा कसा घेता यावा हा आपल्या देशात विचार आहे. पण विचार आज नाही केला तर आपल्याला खऱ्या अर्थानं सामाजिक विकास करताना याचा विचार करावा. आणि म्हणून जसं तरुणांचा विचार आहे, पुढं आयुष्यामध्ये लोकांना ज्या सोयी लागतात त्याचा विचार आहे, ज्येष्ठ नागरिकाचा विचार आहे, आणि या सगळ्या गोष्टी सोडून, या वैयक्तिक विकास सोडून सार्वजनिक विकास हा सुद्धा सामाजिक कार्याचा भाग आहे. आणि सार्वजनिक विकास काय आहे, जे आता आम्ही समजा ह्या 5 गावामध्ये दत्तक घेताना करतो, प्रत्येक गावात झाला पाहिजे. त्याचा सार्वजनिक सर्वांगीण विकास ह्याचा अर्थ की तिथं ज्या गावामध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, आता गावामध्ये अजून परिस्थिती कसं आहे, वर्षाला तुम्ही अजून ग्रामपंचायतीचे पैसे कशावर खर्च करता, अजून गटरचं काम चालू आहे. तर 60 वर्ष झाली तरी आमचे गटर बांधून झाले नाहीत का गावामध्ये, हा प्रश्नचिन्ह आहे. तुम्ही विचार करा, इतकी वर्ष झाल्यानंतर हे काम करू शकतो नाही का? अजून अनेक गावामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध आहे का? अजून पेयजल योजना करतो. हे पहिलं वर्ष आहे, रेठ्याला स्वच्छ पाणी मिळालं, आम्हाला मोफत मिळाला, तुम्ही प्रयत्न करून ते आणलं, नाही तर इतकी वर्ष लागली. सगळ्यात मोठी ग्रामपंचायत या जिल्ह्यातली, त्याला स्वच्छ पिण्याचं पाणी मिळायला इतकी वर्ष लागली, तर आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं का? हा खरा विषय आहे. स्वच्छ पाणी मिळणं, पुन्हा ड्रेनेज सिस्टीम होणं. ड्रेनेज सिस्टीम आहे का सगळ्या गावामध्ये? तिथं ज्याला एफ्लुएंट ट्रीटमेंट म्हणतो किंवा सुएज ट्रीटमेंट म्हणतो, याची व्यवस्था आहे का? आपण किती प्रगती केली आहे म्हणायचं की सार्वजनिकदृष्ट्या हे जे कार्य आहे ते आपल्याकडनं झालं आहे का? आणि तो करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ह्या 2 गावामध्ये त्याच्यातल्या म्हणजे माहितीसाठी सांगतो, आता गुजरदादा पण इथं आहे, आपण सौरभदादा तुम्ही इथं आहे, की आम्ही 2 गावामध्ये लो कॉस्ट म्हणजे कमी किमतीचे सुएज ट्रीटमेंट प्लांट तयार, सगळे ड्रेनेज घेतलं, अगदी कमी किमतीमध्ये केलेलं आहे. आणि आत्ता तर या व्यक्तीला ते सक्सेसफुल झालेत असं आमचं मत आहे की हे मॉडेल सगळीकडं सगळ्या गावामध्ये करता येईल. फक्त ड्रेनेज एके ठिकाणी आणावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय होणार नाही. आणि मग नदीमध्ये जो शेवटी आपलं ड्रेनेज कुठलं जातं, नदीमध्ये जातं, हे मोठं काम आपल्याकडनं होणं गरजेचं आहे. पिण्याचं पाणी जसं उपलब्ध पाहिजे तसं ही सुवेज ट्रीटमेंटसुद्धा प्रत्येक गावामध्ये याचा म्हणजे विल्हेवाट ह्याची व्यवस्थित झाली पाहिजे. त्याच्याबरोबर कचरा आहे. आता कराड शहरामध्ये नगराध्यक्ष बसलाय, तुम्ही बसलाय, ओला कचरा आहे, सुका कचरा आहे, त्याचं तुम्ही विभाग करता, त्याचं डिस्पोजल करता. हे सुद्धा प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे. ह्या 5 गावामध्ये आता आम्ही करायला घेणार की याच्यामध्ये जे तुम्ही नगरपालिकेत करतात, गाव लेवलला हे थोडंसं अवघड असतं, याच्यात नागरिकांचं खूप सहकार्य आहे. त्यांनी हे सगळं आपल्याला करून द्यायचं आहे, त्याच्यामध्ये डिस्पोजल पुढं आपल्याला करता येईल. पण ह्या ज्या सार्वजनिक सगळ्या गोष्टी हे होणंच गरजेचं. गावातले रस्ते आहेत, पाणंद रस्ते आहेत, अजून चिखल होतोय, अजूनही बऱ्याच वेळा पाऊस पडला की आमचा ऊस पण निघत नाही, अजून खूप काम आहे. हे सगळं कामसुद्धा अजून आपल्या इथं झालेलं नाही. हे सगळं काम होणं गरजेचं आहे. आणि म्हणून गाव लेवलला सुद्धा जे व्यवस्थापन आहे हे बळकट झालं पाहिजे. आज ही परिस्थिती कसं आहे, अजूनही लाईट बिलापर्यंतच आपण अडकलेलो असतो. ग्रामपंचायतीकडं पैसे किती आहेत, कामगार किती आहेत त्यांच्याकडे, कामगारांचा पगार वेळेत होऊ शकतो का, किती कामगार तुम्ही नेमू शकता, हे तुम्ही प्रत्येक आता तुम्ही इथं आहेत सगळे नेते मंडळीच आहे, बरेचसे इथं नगरसेवक असणार आहेत, इथं ग्रामपंचायत सदस्य असणार आहेत. तुम्हाला माहिती आहे की गावामधला काय परिस्थिती, आणि ही सुधारायची एकदा आपण त्याला टाईमलाईन ठरवलं पाहिजे. मुदत किती वर्ष लागणार आहे ते व्हायला आपण ठरवलं पाहिजे. आपल्या गावात इतक्या वेळेत हे काम झालं पाहिजे. हे सगळं असा विचार ज्यावेळेला करून त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण पुढं ह्या सार्वजनिक कामामध्ये सुद्धा हे कामसुद्धा समाजाचं काम आहे, हे पुढं आपण नेलं पाहिजे. आजही असं परिस्थिती आहे, तुम्हाला माहिती आहे की गावातलं इलेक्शन झालं की सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, मोठं प्रतिष्ठेचं इलेक्शन. आता आमच्या गावात सुद्धा आम्हाला काही फार चांगला अनुभव नाही आहे. मोठं इलेक्शन आमचं सगळं होतं आणि परत हे मिटिंगला सुद्धा हातात नसतात आमच्या ग्रामपंचायत.
म्हटलं ही काय परिस्थिती आहे. सगळ्यांना बोलून सांगितलं, ज्या वेळेला लोक तुम्हाला एवढा विश्वास देतात, तुम्हाला तिथं कामासाठी निवडून देतात, त्यावेळेला तुमचं कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे. आता ही कर्तव्याची भावना सगळ्या सोसायटी असेल, ग्रामपंचायत असेल, या गाव लेवलच्या संस्था आहेत, इथं येणं गरजेचं आहे. आणि ते ज्या वेळेला येईल तुम्हाला गावाची परिस्थिती आपोआप तुम्हाला पुढे गेलेली दिसेल. राजकारण तेवढ्या पुरतं असतं, ते राजकारण संपल्यानंतर सगळ्यांच्यासाठी काम करायचं असतं. आणि ही भावना सहकारामध्ये पूर्वी होती. सध्या कृष्णामध्ये सुद्धा इलेक्शन्स कमी झाले आपणच्या वेळेला, पण ज्या वेळेला झाले त्यावेळेला दुसऱ्या दिवशी सगळे एकत्रित काम करत होते. आणि तशी परिस्थिती सहकारामध्ये सार्वजनिक कामामध्ये येणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्यावं. आणि म्हणून आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये, आता मी जास्त वेळ घेत नाही, आपल्याला प्रमुख पाहुणे त्यांचं आपल्याला मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. आणि मोठ्या प्रमाणात ते जे काम करतात आपल्या भागामध्ये सुद्धा आजही वृद्धाश्रम हे नाही, आणि तशी व्यवस्था तयार करणं सुद्धा मोठं कठीण आहे. पण त्याची सुरुवात कुठंतरी करणं गरजेचं. आणि ती कशी करायची, काय करायची, आता बऱ्याच वेळेला याच्यात आपली सुद्धा चर्चा होत असते. पण ते चालवणं, त्याचं व्यवस्थापन कसं करणं, त्याला शहरामध्ये हे आपल्यापेक्षा थोडंसं शक्य आहे, कारण त्यांच्याकडे पैसे उपलब्ध असतात. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला माहिती आहे की वयोवृद्ध माणसासाठी अजूनही आपल्या कुटुंबामध्ये त्यांच्यासाठी पैसे, तुम्ही समजा वृद्धाश्रम चालू केलं तर त्यांच्यासाठी मुलं पैसे देतील का, त्यांचं संगोपन करायला हे करतील का, हा जरा खरं आहे ते सांगतो. थोडी मानसिकतेमध्ये बदल करायला पाहिजे, ते होईल का त्यांच्याकडनं, हे थोडासा हा प्रश्न आहे. पण समाज प्रबोधनातनं आपण ज्या वेळेला हा प्रयत्न करू त्यावेळेला सुरुवात होईल. निश्चित ह्याला सुद्धा आपली सगळ्यांची साथ मिळेल अशी माझी खात्री आहे. आता जास्त आपला वेळ घेत नाही, तिथं आपण सगळे जमला ही कार्य करण्यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ होत राहिलेली आहे, इथून पुढे व्हायची आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं आपलं काम खूप अपूर्ण आहे. आपलं हे समाजाचं काम पुढं खऱ्या अर्थानं न्यायचं असेल आणि त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पुढं पाहिजे. मी म्हणतो जिथं आहे ह्या सामाजिक कार्यामध्ये लीडरशिप आहे, आपण ती लीडरशिप म्हणजे मार्गदर्शन आपल्याकडनं झालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम करायचं नेहमी आपण विचार केला पाहिजे. आणि तुम्ही जेवढी साथ केली आहे त्याच्यासाठी आणि करत राहिला त्यासाठी आपले सगळ्यांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वटवृक्षाच्या पारंब्या मोजायच्या नसतात, त्याच्या सावलीचा आकार मापायचा नसतो, त्याच्या उंचीचा हिशेब मांडायचा नसतो. घ्यायचं असतं ते फक्त त्याच्या छायेत असतो. हे सुख आपण सर्वांनी या पंचक्रोशीतल्या व कराडच्या लोकांनी भरपूर घेतलंय व आजही घेत आहे, ते आपणच्या कार्याच्या रूपात. नमस्कार. सहकार महर्षी अप्पांना शास्त्रज्ञानी अभिवादन. माननीय सुरेश बाबा, अतुल बाबा, विनू बाबा व भोसले परिवार, तसेच आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय अरुणराव रोडे, मेहरबान सौरभ पाटील साहेब, दुधर साहेब, दिलीप भाऊ, शिंदे वहिनी व व्यासपीठावरील मान्यवर, तसेच स्मारक समिती पदाधिकारी, अतुल भोसले युवा प्रतिष्ठान व कृष्णा उद्योग समूहाच्या सर्व संस्था, तसेच पूज्य अप्पांच्यावर नितान हिमालया एवढे प्रेम करणारे त्यांचे अगणित चाहता वर्ग, या सर्वांना मनापासून नमस्कार. आज अप्पांचा स्मृतिदिन. या युगपुरुषाला आपण गमावलं, त्याला 9 वर्ष पूर्ण झाली आहे. अप्पांच्या कार्यानं आपणास उत्तम अखंड साथ दिली आहे. ती अनेक पिढ्या आपल्या स्मरणात ठेवतील. सामान्य कष्टकरी शेतकरी कुटुंबातील माणूस समाजासाठी काय करू शकतो, समाजाला किती उंचीपर्यंत नेऊन ठेवतो, समाजासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी किती मेहनत व अपार कष्ट व कठीण समस्यांचा सामना करून निस्वार्थीपणाने समाजासाठी प्रचंड भक्कम कवाडाचा राजवाडा स्वकर्तृत्वाने उडून देतो व समाज अच्युत शिखरावर नेऊन समाधानाने, आनंदाने, तृप्त मनाने देव देतो, असा आपला कृष्णाकडचा लोकपुरुष सहकार महर्षी जयवंतराव अप्पा यांना आज दिवाण मानाचा मुजरा व त्यांनी केलेल्या
सुमारे 60 वर्षापूर्वीचा काळ आठवा. 18 विश्वे दारिद्र्यात आपण वावरत होतो. शेतात आधुनिक साधने नव्हती. अपार कष्ट, निसर्गाची साथ नाही, कधी कधी निसर्गाचा कोप, दुष्काळ, दैनंदिन गरजासाठी घरातील पिढोक विकून प्रपंचाला हातभार, शिक्षणाचा नोकरीचा परिवारात गंध नाही, समाज आर्थिकदृष्ट्या खचत चालला होता, कोणाचे मार्गदर्शन मिळत नव्हते, घरातील लग्न वगैरे प्रसंगात कर्जाचा विकडा, प्रसंगी गाडी मोलदराने जमिनी घरे विकून संपवली. हे सर्व आप्पाने जवळून पाहिलं व या दुर्बल समाजासाठी आपण सहकारामार्फत काहीतरी करायला हवं असं त्यांना वाटलं. ही दुःखाची कष्टाची खंत त्यांना सलत होती. आपण समाजासाठी, आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले. मन स्वस्थ बसू देत नव्हतं. आपल्या शिक्षणाचा फायदा आपण नोकरीसाठी न करता समाजाच्या उत्कर्षासाठी करूया हे त्यांनी ठरवलं व सुमारे 60 वर्षापूर्वी त्यांनी कृष्णा कारखाना शेतकऱ्यांसाठी सहकारात उभा केला. अपार कष्ट सोसलं. कारखाना उभा करताना प्रचंड अडचणी, विरोधात सामना, या सर्वावर अप्पांनी मात केली. आई वडिलांची पुण्याई कामयाबी आणि अप्पांनी हे शिवधनुष्य केलं. नुसतं केलं नाही तर ते यशस्वी केलं. स्वयंवर जिंकलं. रस्त्यावर येणारे सर्व स्पीड ब्रेकर, संकटे पार करून अभियान यशस्वी केलं आणि कारखाना उभा केला. रात्रंदिवस मेहनत केली. सहकाराची जोड मिळाली. जीवनात सकारात्मक विचाराची अप्पांनी सवय केली. आपण सर्व शेतकरी बंधूंनी अप्पांचेवर प्रचंड विश्वास दाखविला. निस्वार्थी उत्तम मित्राची साथ, त्यामुळे कारखाना उत्तम चालला. आपल्या शेतातील साखर आपण खाऊ लागलो. अप्पांनी सतत 30 वर्षे चेअरमन पद सांभाळले. त्यामुळे हजारो टनापर्यंत गाळपाची क्षमता झाली. जवळजवळ 2 लाख एकर जमीन पाण्याखाली आली. उसाला भरपूर दर मिळाला. शेतकरी आनंदी झाला. हजारो कुटुंबांना रोजगार मिळाला. अनेक घरातील चुली सतत पेटू लागल्या. कष्टकरी शेतकरी माणूस आनंदी झाला. घरात समाधान राहू लागले. मुले शिकू लागली. घराची डागडुजी झाली. सायकलवरून मोटारसायकल, नंतर चारचाकी घरात आली. प्रसंगी छपराची घरे बंगल्यात बदलली. सामान्य आपला माणूस परमशुद्धी झाला. हातात पैसा घेऊ लागला. सर्व भाग समृद्ध झाला. हे सर्व समाधान पाहिलं की आपण आपल्या कर्तव्याचं, कामाचं सार्थक झाल्याचा आनंद वाटला. गरिबांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्याला लाख भक्तीचं बळ देऊन जात असे. अप्पा यातून दृष्टे समाज सुधारण्यामध्ये जीवन धन्य आहे. अप्पांची घोडदौड पुढे चालू होती. नशीब, समाज व घरचा परिवार या सर्वांनी त्यांना भक्कम साथ होती. अप्पा समाजासाठी नवनवीन दालने उभू लागले. अप्पांनी कृष्णा बँकेची स्थापना केली. आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत भक्कम केले पाहिजे. ताकमाने समाजात जगाला आलं पाहिजे हे निश्चित केले. बँकेमार्फत गरजूंच्या गरजा अक्षराला भागवल्या जाऊ लागल्या. मुलांना शिक्षणात मदत मिळू लागली. शेतीला कर्ज मिळू लागले. व्यवसाय सुरू झाले. आपला भाग आर्थिक बाबतीत कृष्णा बँकेमार्फत स्वयंपूर्ण झाला. तेजस्वी सूर्य अप्पांच्या रूपाने बँकेस मिळाला. कृष्णा बँक आपणा सर्वांना वरदान ठरली. अप्पांची केवढी ही दूरदृष्टी होती. माझ्या शेतकरी बांधवांना कोणाकडे हात पसरायला लागू नये, ताठ मनाने जगायला हवे यासाठी अप्पांचा अट्टहास होता. आज बँकेचा पसारा वाढलेला पाहून अनेक शाखा त्या यशस्वी झालेल्या आहेत. दुःखी माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू अप्पांनी उंचावलं. अप्पा आपण नोबेल जिंकलं. घारं हिंडते आकाशी, चित्त तिचे विलास. या उक्तीप्रमाणे अप्पांची गरुड भरारी होती. समाजाला आर्थिक सामाजिक बाबतीत पूर्णत्वाकडे नेल्यानंतर कृष्णा चॅरिटेबल हे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे अप्पांनी ठरवले. केवढी दीर्घदृष्टी. हे सर्व दिल्यानंतर समाजाची काळजी गरज ओळखून अप्पांनी कृष्णा चॅरिटेबलची स्थापना केली. आज हा दिसत असलेला सर्व माळ होता. 12 गुरुतेदार, छोटे छोटे प्लाट, अनेक अडचणी, लोकांचा प्रचंड विरोध. अशा परिस्थितीची मोड बांधायची कशी? खूप त्रास, यातना, वेदना त्यांना सहन कराव्या लागल्या.
समाजाने हे काम कधीच नेले आणि अखेर कृष्णाच्या रेषेवर उभे राहिले. सामान्य लोकांना सेवा भेटू लागली. पूर्वी काही झाले तरी रुग्णांना मिरजला न्यावे लागले. वेळेमध्येच रुग्ण जगावत असे. कृष्णाच्या रेषेवरमुळे देशाला उत्तम आरोग्य सेवा व आपणाला सर्वांना उत्तम उपलब्ध करून दिली. डायलिसिस पासून सर्व प्रकारच्या सुविधा तज्ञ डॉक्टर यामुळे आपणास हे वरदान लाभले. अप्पांच्या अथान प्रयत्नांनी संस्था 50 एकराहून अधिक जागेत डौलाने दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कार्याने कृष्णाच्या रेषेवरने नावलौकिक मिळवला आहे. या कार्यात माननीय सुरेश बाबांची अविरत सेवा आहे. तसेच त्या माननीय अतुल बाबा व माननीय विनू बाबा यांची मोलाची साथ मिळत आहे. सन 2020 मध्ये संपूर्ण जगात कोविडच्या महामारीने थैमान घातले होते. या काळात विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने जवळजवळ 8,500 अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांना नवसंजीवनी मिळवून देणारे हॉस्पिटल म्हणून कृष्णा हॉस्पिटलला ओळखले जाते. कराडमध्ये बाजारपेठे तसेच शहरातील अनेक कोविड रुग्णांना सुरेश बाबांनी निगा दिले आहे. कराडकर याची निश्चित जाणीव होती. आपल्या हॉस्पिटलनी सर्व सेवा विशेषतः हॉस्पिटल परिसरातील स्वच्छतेमुळे या हॉस्पिटलची कीर्ती गुरुवर पोहोचली आहे. कृष्णा गीता विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेले मेडिकल, नर्सिंग, बीडीएस, फार्मसी, विचारवृत्ती या विद्याशाखांमधून विविध कोर्सेस शिकवले जातात. तसेच पीएचडी शिक्षणाची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. केवळ देशातील नव्हे तर परदेशातील विद्यार्थ्यांनीही गुणवत्तापूर्वक शिक्षणाने कृष्णा विद्यापीठाला पसंती दिली आहे. आम्हा कराडकरांना कृष्णा उद्योग समूहाच्या सर्व संस्थांचे भरपूर सहकार्य आहे. आज कराडच्या बाजारपेठेत कृष्णाच्या सर्व संस्थांचा भरपूर पैसा येतो. शेतकऱ्यांच्या हातात पैसे आलेने कपडे, दागिने, शृंगार, किराणा, घराला बांधकाम लागणारे साहित्य, वाहन खरेदी यासाठी हा पैसा शहरात गेली कित्येक वर्षे येत आहे. एकाच वाक्यात सांगायचं तर आप्पांनी कराडची पेठ श्रीमंत केली. आधी पेठेला याची पूर्ण जाणीव आहे व पेठेचे सहकार्य आपणास मिळत आहे. मध्यंतरीच्या काळात अतुल बाबांनी योग गुरु रामदेव बाबांचा फार मोठा कार्यक्रम कराड श्रीदेवर घेऊन कराडकरांना निरोगी केला आहे. माननीय आप्पांनी या भागावर विशेषतः आपणा सर्वांवर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबतीत जे उपकार केले आहे या सर्व पवित्र नद्या कृष्णेत आणून आम्हाला आनंदी, उत्साही, निरोगी तसेच स्वाभिमानाने जगण्याची गुरुवृत्ती दिली. याबद्दल त्यांना निवार करणार. आपण मला परिचय करून दिला, खूप स्तुती केली, पण मी या कृष्णाच्या परिसरातील जटिनवाडी गावचा आहे. आमचे पूर्वज येथे राहत होते. नंतर 1812 साली आम्ही कराडात किराणा दुकान सुरू केले. आज 6-7 पिढ्या झाल्या ते दुकान चालू आहे. लहानपणी सुमारे 40 ते 50 वर्षापूर्वी मी हा सर्व भाग म्हणजे आटके, कारवे, गोंदी, शेनवडी हा सर्व भाग पूर्वी आपल्या सायकल प्रसिद्ध असायची त्या आपल्या सायकलवरून फिरवला आहे. मला ही पूर्वीची आताची सर्व स्थिती पाहण्यात आहे. आपल्या परिवाराने विशेषतः आप्पांनी या भागातील दुःखी माणसांची अश्रू पुसून ते डोळे हिऱ्यापेक्षाही अधिक मौल्यवान केलेले आहे. माननीय सुरेश बाबा, माननीय अतुल बाबा, सर्व भोसले परिवाराने मला या समारंभाचे अध्यक्षपद दिले. याबद्दल मी आपला मनापासून ऋणी आहे. शेवटी एकच सांगणं, कृष्णा समूहाच्या कोणत्याही कामासाठी मला हक्काने बोलवा. मी सदैव आपल्यासाठी येईल. नमस्कार. नमस्कार. आज या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले सहकारदर्शी आपल्या स्वर्गीय जयंतराव भोसले अप्पासाहेब यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्तच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सुभाष शाह, आपण आता त्यांचं भाषण ऐकलेलं आहे. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सुरेश भोसले बाबा, चेअरमन कृष्णा सहकारी साखर कारखाना, डॉक्टर अतुल बाबा भोसले, चेअरमन कृष्णा सहकारी बँक रेटेड ग्रुप, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असलेले दिलीपजी चव्हाण साहेब, रोहिणी शिंदे, सौरभ पाटील. आमच्या या कार्यक्रमाला मला जो आला तो त्यांच्यामुळे आला
ते प्राध्यापक जे बी देसाई सर, आणि त्यांच्यामुळे मला आपल्या या सगळ्यांच्या समोर गाठीभेटी घेता आल्या आणि या कार्यक्रमामध्ये मला सहभाग घेता आला. त्याचबरोबर आमचे चंद्रकांत महामुळे हे पुणे प्रांतशाखेचे अध्यक्ष आहेत आमचे, आणि इथल्या ज्येष्ठ नागरिक संघाचे सांगली आणि कोल्हापूर भागातले माझे कार्यकर्ते खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा पण मी या ठिकाणी उल्लेख करतो. त्याचबरोबर सहकार महर्षी जयंतराव भोसले स्मारक समिती कराड यांचे जे सर्व पदाधिकारी आलेले आहेत त्यांचा पण मी या ठिकाणी उल्लेख करतोय. अतुल भोसले युवा प्रतिष्ठान कराड आणि कृष्णा उद्योग समूहाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित असलेले माझे सर्व मंचावरील मान्यवर आणि मंचासमोरील मान्यवर मित्रांनो, आज या ठिकाणी स्वर्गीय जयंतराव भोसले अप्पासाहेब यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त आपण या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. सहकार महर्षी स्वर्गीय जयंतराव भोसले हे खऱ्या अर्थाने जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य आयुष्यभर जपलेले आहे आणि जनतेच्या हितासाठी सहकाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये विकासाची गंगा आणण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी केले. खरं म्हणजे त्यांचा हा प्रयत्न जो आहे तो खऱ्या अर्थाने भगीरथ प्रयत्न म्हणावा लागेल, कारण विकासाची गंगा प्रत्येकाच्या दारात नेण्याचं काम त्या भगीरथाने केलं होतं आणि हे काम स्वर्गीय जयंतराव भोसले साहेबांनी केलेलं आहे. खरं म्हणजे स्मृतिदिन आपण जो साजरा करतो त्याचा खरा उद्देश आहे तो स्मृतिदिन नसून तो प्रेरणा दिन आहे. त्यांनी जे आयुष्यभर काम केलेलं आहे त्या कामाची स्मृती ठेवायची, आठवण ठेवायची आणि त्या कामाला स्वतःसाठी वाहून घ्यायचं. आणि हे जे काम आहे ते हे काम आज या ठिकाणी त्यांचे चिरंजीव डॉक्टर सुरेश बाबा भोसले आणि अतुल बाबा भोसले आणि ही सगळी मंडळी अतिशय तळमळीने करतात. खरं म्हणजे काल आम्ही देसाई सरांच्या बरोबर संध्याकाळी जेव्हा इथे आलो आणि या कॅम्पसमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा मला असं वाटलंच नाही आपण भारतामध्ये आहे. म्हणजे फॉरेन कंट्रीमध्ये बहुतांची गाडी कुठे दिसत नव्हती, इतका स्वच्छ परिसर, स्वच्छ रस्ते, ठिकठिकाणी फाउंटन आहेत, मस्तपैकी कारंजी उडत होते, थोडा थोडा पावसाचा शिडकाय चालू होता. आणि म्हणजे सगळे जेव्हा इमारती मी पाहिल्या आणि ते पाहिल्यानंतर लक्षात आलं की हे एवढं करण्याकरता जी कल्पकता आहे, जे व्हिजन आहे ते व्हिजन असणं फार महत्त्वाचं. मी सरांना सांगितलं, म्हटलं इतका सुंदर परिसर हा कृष्णा उद्योग समूहाच्या कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलचा आहे. त्यांनी मला सांगितलं की भारतामध्ये नंबर 1चं बक्षीस स्वच्छतेचे याला मिळालेलं आहे. म्हणजे तुम्ही पहा की आज सुरेश बाबा भोसले आणि अतुल बाबा भोसले यांनी जयंतरावांचं काम जे आहे ते इतक्या नेटाने चालवलेलं आहे. आता खरं म्हणजे कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या संदर्भात एक आठवण मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, कारण मी इथे 1990 मध्ये येऊन गेलेलो आहे. तो किस्सा मी तुम्हाला नंतर सांगतो. परंतु एकूणच सहकाराच्या माध्यमातून आणि कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून या परिसराचा जो विकास जयंतरावांनी केलेला आहे ना तो पाहिल्यानंतर भल्यांना समजलं पाहिजे की आपल्या भागामध्ये खऱ्या अर्थाने सहकारी चळवळ राबवायची असेल तर या ठिकाणी हा आयकॉन आहे, हे स्टालवर्ट आहे. यांनी जे काम केलंय ते महाराष्ट्रात नाही संपूर्ण देशामध्ये झालं पाहिजे. कारण सहकार जो आहे ना, आता मी सहकारी चळवळीमध्ये 41 वर्ष काम केलेलं आहे. 1962 ते 2003 हा माझा 41 वर्षाचा कालावधी हा सहकारात गेलेला आहे. आणि मी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक ही नुसती महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये अग्रगण्य असणारी बँक असा या बँकेचा उल्लेख होता. आणि त्या बँकेमध्ये मला 41 वर्ष काम करताना त्या ठिकाणी भाऊसाहेब संतोषी थोरात, शंकरराव काळे, शंकरराव कोले, मारुतराव घुले, त्याच्यानंतर बाळासाहेब विखे पाटील, अगदी विठ्ठलराव एकनाथराव विखे पाटील यांनी भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना 1953 मध्ये प्रवरानगरला काढला. ते आमच्या बँकेचे चेअरमन होते. मी जेव्हा बँकेत लागलो तेव्हा ते चेअरमन होते.
म्हणजे सांगतो की ह्या धोरणांच्या बरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. 41 वर्ष मी सहकारात काम केलं आणि त्याच्यामुळे सहकाराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ग्रामीण विकास कसा करायचा याचं जे बाळगुरू आहे ते मला या कृष्णा परिसरात पाहायला मिळालं. विशेषतः कृष्णा सहकारी साखर कारखाना, कृष्णा उद्योग समूह, त्याचबरोबर वारणा, म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली या 3 जिल्ह्यांनी महाराष्ट्रातला सहकार जेवढा पुढे नेला तेवढा बाकीच्या जिल्ह्यांना जमलेलं नाही. त्याच्यामुळे यावर इथे जेव्हा मी बघितलं त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की जयंतरावांनी आपल्या कारकिर्दीमध्ये ऊसाचं क्षेत्र वाढीसाठी उपसा जलसिंचन योजना ज्या सुरू केल्या, अनेक प्रकारच्या उपसा जलसिंचन सुरू केल्या, 72,000 एकर जमीन ओलिताखाली आणली. एवढं मोठं काम आहे. तुम्हाला कारखाना चालवायचा तर ऊस पाहिजे आणि ऊसाचं क्षेत्र तुम्हाला वाढवायचं असेल तर ऊसाला पाणी खूप लागतं. पाणी शेतकऱ्याच्या शेतापर्यंत ती गंगा नेण्याचं काम जे आहे, 72,000 एकर म्हणजे साधी गोष्ट नाही. 72,000 एकर क्षेत्र पाण्याखाली आणण्यासाठी ज्या उपसा जलसिंचन आम्ही मी आता कोपरगाव जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला तालुका डेव्हलपमेंट ऑफिसर काम करत होतो त्यावेळेला आम्ही कोपरगावमध्ये गोदावरी नदी जिथे प्रवेश करते आणि पुणतांब्यात जी गोदावरी नदी म्हणजे कोपरगावच्या बाहेर जाते या संपूर्ण ट्रॅकवरती सर आम्ही केटीवेअर्सचे बंधारे बांधले होते आणि हा सगळा फायनान्स अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकाने सर्व कारखान्यांच्या माध्यमातून केटीवेअर्स केले. त्याच्यामुळे प्रत्येक केटीवेअरनी 500 एकर इकडे 1,000 एकराचं जे पाणी आहे ते निर्णयात क्षेत्राला मिळतं. तर या ठिकाणी जे उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून 72,000 एकर जमीन ओलिताखाली आलेली. फार मोठं काम या भागात केलेलं आहे. ऊस संशोधन केंद्र, कारण ऊसाचं तुम्हाला उत्पादन वाढवायचं असेल तर ऊसाचं संशोधन केल्यानंतर कुठल्या प्रकारचे ऊसाचं बेणं वापरायचं, खत कुठले वापरायचे, सरी पद्धत वापरायची का तुमचे दुसरी आता नवीन ती पट्टा पद्धत निघालेली आहे. म्हणजे असं जे ऊस संशोधन केंद्र आहे, विशेषतः पाडेगावला जे ऊस संशोधन केंद्र आहे डॉक्टर ज्ञानेश्वर हापसे, तिथे पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो होतो. त्यांना ते दाखवलं होतं मयूर सहकारी कुक्कुटपालन, म्हणजे ॲग्रिकल्चर, नॉन ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲग्रिकल्चर, शेतीबरोबरच शेतीला पूरक अशी जी निम्या प्रकारचे व्यवसाय आहे त्या व्यवसायातून शेतकऱ्याला उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून मयूर सहकारी कुक्कुटपालन सोसायटी जी आहे ती त्यांनी स्थापन केली. कृष्णा उद्योग समूहासाठी काही प्रश्नच नाही. अतिशय मोठ्या प्रमाणात कृष्णा सहकारी बँक म्हणजे परिसरातील छोटे छोटे व्यावसायिक असो, गरजू छोटे छोटे लोक असो किंवा शेतकरी असो यांना आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून कृष्णा सहकारी बँकेचं काम हे फार मोठ्या प्रमाणात चाललं. पशुखाद्य निर्मिती केली, कृष्णा महिला औद्योगिक उत्पादन संस्था, कृष्णा महिला नागरी सहकारी पतसंस्था, जयंत टेक्सटाईल, जयंत गारमेंट, कितीतरी म्हणजे उद्योग या ठिकाणी या कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून केले. तर म्हणजे ग्रामीण भागातील महिला उद्योजक बनवण्याचं काम या महिलांच्या कार्यक्रमाच्या खऱ्या अर्थाने ते सहकार जगले आणि सहकार पंढरीचे ते वारकरी ठरले आणि त्यांचं आताही जे कार्य आहे हे डॉक्टर सुरेश भोसले आणि अतुल बाबा भोसले अत्यंत तळमळीने आणि त्याच्यामध्ये अजून काही नवीन करता येईल काय अशा दृष्टिकोनातून ही जी घोडदौड चालू आहे तर ही घोडदौड तिने अतिशय उत्तम रीतीने केलेली आहे. आता फक्त मी एकच किस्सा सांगतो आणि नंतर मला तो विषय दिलेला आहे त्या विषयाकडे मी वळतो. मी ज्यावेळेला 1985 ते 1993 या काळामध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोपरगाव शाखेमध्ये तालुका डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मी काम करत होतो. कोपरगाव तालुक्यामध्ये राहता तालुका झाला होता, 30 ब्रँचेस होत्या, 3 कोऑपरेटिव्ह आणि 3 सहकारी साखर कारखाने होते आणि अनेक प्रकारच्या सहकारी संस्था. म्हणजे कोल्हापूरचा जो खरेदी विक्री संघ नगर म्हणजे महाराष्ट्रात नंबर 1 होता, त्याच्यानंतर 2 नंबरचा संघ होता गोदावरी प्रवरा कॅनॉल खरेदी विक्री संघ कोपरगावचा, के बी रोमारे साहेब त्याचे त्यावेळेला अध्यक्ष होते. तर या कोपरगाव तालुक्यात मी जेव्हा काम करत होतो त्यावेळेला 1 जुलै 1990 म्हणजे आपले माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक साहेब यांची पुण्यतिथी असते. तर कोल्हापूर आमचे शंकररावजी कोले साहेब म्हणजे संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष
आणि ते आमच्या बँकेचे डायरेक्टर होते. त्यावेळेला ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री पण होते. तर त्यांनी 1 जुलै 1990ला त्या ठिकाणी यशवंत सहकारी कुक्कुटपालन संस्थेची स्थापना केली. आता ही स्थापना केली तेव्हा बँकेचा डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून मला त्यांनी संचालक मंडळात घेतलं आणि संचालक मंडळात घेतल्यानंतर मला म्हणाले की आता आपल्याला पोल्ट्री सुरू करायची आणि बँकेमार्फत सभासदांनी स्वतः जर पोल्ट्री फार्म उघडले तर त्यांना कर्ज द्यायचं. मी त्याला सांगितलं सर, म्हटलं साहेब आपल्याला पोल्ट्रीसाठी जर कर्ज द्यायचं असेल तर पोल्ट्री जो व्यवसाय करणारा शेतकरी आहे त्याला पहिलं ट्रेनिंग दिलं पाहिजे की नक्की हा व्यवसाय कसा करायचा, नाही तर सगळ्या कोंबड्या पुसून द्यायचं. म्हटलं त्याच्यात त्यामुळे काय करायचं, म्हटलं आपण एक काम करू, या व्यवसाय करणारे जे कोणी शेतकरी आहे त्यांना सहकुटुंब, कारण काय तो माणूस एकदा मोटरसायकलला किक मारला की सकाळी गेला की संध्याकाळी घरी येते, पण सगळे उस्तरावर कोण करतात, महिला करतात. डेअरी डेव्हलपमेंट असो, पोल्ट्री असो, काही असो, त्याच्यामुळे म्हटलं दोघांना घ्यायचं. सपत्नीक माझ्याकडे आले पाहिजे आणि आम्ही 50-50च्या 3 गाड्या केल्या, लक्झरी गाड्या, आणि 150 लोकांना घेऊन मी पहिला गेलो लोणीला. तिथे जे ऊस संशोधन केंद्र आहे ते म्हणजे याचं महाराष्ट्र सहकारी साखर संघाचं पाडेगावला नेलं आणि मी सरळ गाडी काढून 3 गाड्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यात आणल्या. आमचा 3 दिवस मुक्काम होता. त्यावेळेला मयूर कुक्कुटपालन संस्था, डेअरी डेव्हलपमेंट म्हणजे कृष्णा परिसरातले जे निरनिळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत ते कोऑपरेटिव्ह सेक्टरची माहिती त्यांना स्टडी टूरच्या माध्यमातून दिली की डेअरी डेव्हलपमेंटचा व्यवसाय करायचा तर नक्की कसा करायचा, पोल्ट्रीचा करायचा असेल तर कसा करायचा, म्हणजे. आणि त्यावेळेला आम्ही इथे राहिलो होतो कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या गेस्ट हाऊसला. कृष्णाकाठची भरली वांगी, बाजरीची टम्म फुकलेली बाजरीची भाकरी आणि दही आणि मिरचीचा ठेचा अजूनही 1990ची चव माझ्या तोंडावर. काल रात्री आम्ही इथल्या गेस्ट हाऊसला जे जेवण केलं ते सुद्धा इतकं अप्रतिम, आणि इथला स्टाफ जो आहे ना गेस्ट हाऊसचा देखील इतका नम्र आहे, म्हणजे आपल्याकडे आलेल्या अतिथीचं नक्की कसं स्वागत करायचं इथपासूनचं ट्रेनिंग सर तुम्ही इथल्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणजे खरोखर काल इथे आल्यानंतर आम्ही इतके फ्रेश आहोत. सकाळी उठून आम्ही 6 वाजता सगळ्या कॅम्पसला चक्कर मारली आणि पाहिलं इतकं व्यवस्थित, इतकं सुंदर. तर खरोखर म्हणजे हॅट्स ऑफ सर, तुम्ही हे काम जे चालू ठेवलेलं आहे. या ठिकाणी जाता जाता फक्त मी गदी माडगूळकरांची एक चित्रपट गीत आहे आणि ते चित्रपट गीत होतं राजा परांजपेने दिग्दर्शित केलेल्या संत वाहते कृष्णामाई. या चित्रपटातलं गीत तिथे बरोबर लागू पडते म्हणजे ते निराळ्या अर्थाने लागू पडते, कारण जे गीतात लिहिलेलं आहे ते त्या गीतामध्ये लिहिलेलं आहे ते नेमकं उलट कसं करायचं हे या सगळ्या मंडळीत कळलेलं. चित्रपट गीत कसं आहे, संत वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही. संत वाहते कृष्णामाई सतत वाहते उदंड पाणी, कोणी बळवून नेई राणी. आळशासही कशी ठरावी गंगा वरदायिनी. संत वाहते कृष्णामाई. या गीतात त्यांनी दिले सतत वाहते अखंड पाणी, कुणी न वळवून नेई राणी. आळशासही कशी ठरावी गंगा वरदायिनी. नेमकं उलटे केले की ही गंगेचं पाणी प्रत्येकाच्या शेतावर नेले आणि तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही हा शब्द पुसून काढला आणि या परिसरातल्या तीरावर राहणाऱ्या सर्वांच्या सुखदुःखाचं परिमार्जन करून त्यांच्या जीवनात सहकाराच्या माध्यमातून आनंद कसा फुलवेल आणि सतत अखंड वाहणारी जी कृष्णामाई आहे तिचं पाणी या उपसंचन योजनेमार्फत 72,000 हेक्टरापर्यंत फिरवण्याचं काम जे आहे ते केलंय. आज गदी माडगूळकर असते तर त्यांनी सांगितलं असतं की मी ह्या ज्या उडीत लिहिले चुकलोय, या उडीचा तुम्ही ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने वापर केला
आणि लोकांच्या जीवनात जो आनंद निर्माण केलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना खूपच आनंद झाला असता. कारण गदिमा म्हणजे काय ते मला वाटतं गदिमा पण इकडची सातारचीच आहे. तर मित्रांनो, आज या स्मृती दिनाच्या निमित्ताने मला इथे येता आलं आणि त्यांनी केलेल्या कामाच्या खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा स्रोत आपण घेऊन इथून जाऊया. तुम्ही कुठे भागात असाल, परंतु इथे जे काम झालेलं आहे ही गंगा आपल्या भागात कशी नेता येईल हे जर इथल्या प्रत्येकाने मनात ठसून घेतलं तर या कार्यक्रमाची जी खऱ्या अर्थाने गरज आहे ती पूर्ण झाली असं मी समजतो. आता मी माझा जो ठरलेला विषय आहे त्याच्याकडे वळतो. मगात मी सांगितलं की 41 वर्ष मी सहकार्यात काम केलं, सहकारी चळवळ कोऑपरेटिव्ह मुवमेंट, आणि मग 2003ला मी रिटायर झालो आणि 2003ला रिटायर झाल्यानंतर सातत्याने माणसामध्ये वापरायची सवय. मी कोपरगाव तालुक्यातल्या नगर जिल्ह्यात प्रत्येक शेतकऱ्याच्या घराघरात गेलेलो आहे. आमचा ॲग्रिकल्चर फायनान्स, नॉन ॲग्रिकल्चर फायनान्स, अलाइड ॲग्रिकल्चर फायनान्स वसुलीसाठी जायचं, त्याला दिलेल्या कर्जाचा विनियोग बरोबर झाला की तो पाहिजे द्यायचं. त्याच्यामुळे सारखे माणसं आम्ही गव्हाचे पायलट स्कीम राबवले, ऊसाच्या पायलट स्कीम राबवल्या, सूर्यफुलाच्या पायलट स्कीम राबवल्या. आमच्याकडे आमदार मोहनराव बाडे होते, त्यांनी अमेरिकेत जाऊन गव्हाचं विशेषवरती हे केलं होतं. शंकरराव कोलेसाहेब, शंकरराव काळेसाहेब, म्हणजे ही सगळी एवढी दिग्गज मंडळी होती आणि सगळे अतिशय अभ्यासू लोक होते. म्हणजे त्यांचं स्वतःचं काम करण्याची पद्धत अशी होती की ते स्वतः करायचे, दुसऱ्याला करायला लावायचे. तर मग 41 वर्ष हा सगळा परिणाम असला रिटायर झाला म्हणून आता काय करायचं. आणि मग मी विचार केला की कोऑपरेटिव्ह मुवमेंटची नाळ मी अजूनही ठेवली आहे. पुण्यामध्ये 8 कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग कॉलेजेस आहेत. बँकांचे प्रशिक्षण संचालकांना आणि अधिकाऱ्यांना देणारा 2004 पासून त्या 8 ठिकाणी मी लेक्चरर म्हणून काम करतो. आणि नवीन बँकिंग जे आता आहे ते मी लोकांकडून पाठवतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी रिन्युएबलचे रेशो आहे त्या रेशोच्या पद्धतीने बँकेचं काम कसं चालायला पाहिजे याच्याकरता म्हणजे सहकार्याची नाळ मी सोडलेली नाही. आणि मग मी काय विचार केला की आता आपण 60+ झालेलो आहोत, तेव्हा आता सिनियर सिटीजन मुवमेंट म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची जी चळवळ आहे त्याच्यामध्ये झोकून द्यायचं. आणि 2004 पासून मी आता सिनियर सिटीजनमध्ये काम करतोय, कोऑपरेटिव्ह मुवमेंटमध्ये पण काम करतोय. आणि आज महाराष्ट्रामध्ये फेडरेशन ऑफ सिनियर सिटीजन्स ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र म्हणजे फेस्कॉम ही जी संघटना राज्य पातळीवरची आहे त्याच्यामध्ये मी अध्यक्ष म्हणून गेले 5 वर्ष काम करत आहे. आमच्या महाराष्ट्रामध्ये 5000 ज्येष्ठ नागरिक संघ आहेत, 12 रिजन आहेत आणि 10 लाखाच्या वर आमचे सभासद झालेले. आणि आता आमचा नारा आहे, महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, 357 तालुके आहेत, 40,223 गाव आहेत. गाव तिथे संघ आणि त्या प्रत्येक गावातला 60+ स्त्री पुरुष हे आमच्या फेस्कॉमचे सभासद झाले पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. आणि याच्यासाठी आवर्जून सांगतोय, पुण्यामध्ये जनसेवा फाउंडेशन, डॉक्टर विनोद शहा आणि प्राध्यापक JP देसाई यांच्याबरोबर मी 2006 पासून काम करतोय. आणि ज्येष्ठ नागरिक चळवळीला जास्तीत जास्त योगदान आणि जीवदान देण्याचं काम हे प्राध्यापक देसाई आणि डॉक्टर विनोद शहा करतात. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेला आम्ही फेस्कॉम आणि जनसेवा हातात घालून काम करतोय. आता सेंट्रल गव्हर्नमेंटची जी नॅशनल हेल्थ प्लॅन फॉर सिनियर सिटीजन्स 14567 हे जनसेवा फाउंडेशन राबवते. त्यांनी मला ॲडवायझर घेतले, तिथे आम्ही काम करतो. तर मित्रांनो, सांगायचं कारण असं की कोऑपरेटिव्ह मुवमेंट आणि सिनियर सिटीजन मुवमेंट दोन्हीमध्ये पण मी पूर्णपणे इन्व्हॉल्व आहे. आज माझं वय 78 आहे, म्हणजे आता पुढच्या 2 वर्षात मी 80 क्रॉस करणार आहे. परंतु मी घरामध्ये नाही. मी आता 3 दिवस मुंबईचा दौरा करून काल रात्री झालो आणि लगेच सरांच्या बरोबर इथे आलेलो. आणि इथून गेलो की माझे पुढचे बरेचसे कार्यक्रम आहेत ते चालू आहे. सांगायचं कारण असं ही प्रौढी नाही आहे, परंतु एक आवड आहे की लोकांमध्ये गेल्याशिवाय मला बरं वाटत नाही. तर मित्रांनो, आज जर आपण जगाचा विचार केला, जगामध्ये साधारणपणे 200च्या वर आज देश आहेत आणि या सर्व देशांमधील लोकसंख्या पाहिली तर 700 कोटीच्या वर आज जगाची लोकसंख्या. आणि या 700 कोटीच्या वर जगाच्या लोकसंख्येमध्ये आता काय झाले, ज्येष्ठांची संख्या वाढायला लागली. ज्येष्ठ नागरिक, सिनियर सिटीजन. आणि ते कसे आहे की ज्यांनी वयाची 60 वर्ष पूर्ण केली तो ज्येष्ठ नागरिक.
आणि हे ज्येष्ठ नागरिक आज एकूणामध्ये साधारणपणे 10 ते 12% म्हणजे 700 कोटीमध्ये 70 ते 75 कोटी एवढे ज्येष्ठ नागरिक आज आहेत. आणि मग काय झालं तुम्हाला माहिती आहे की 1942-1943 जागतिक दुसरं महायुद्ध झालं आणि या दुसऱ्या महायुद्धामध्ये अमेरिकेने जपानवरती बॉम्बार्डिंग केली. हिरोशिमा आणि नागासाकी हे 2 पूर्णपणे शहर बेचिराख झाले. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या जगातील जे धुरीण होते राष्ट्रप्रमुख त्यांनी विचार केला की आता जर तिसरं महायुद्ध झालं तर आताचे जे ब्रह्मास्त्रासारखे मिसाईल्स आहेत संपूर्ण पृथ्वी बेचिराख होणार. आणि मग ह्या परिस्थितीमध्ये आता जागतिक विकासाचं धोरण आणि त्याचबरोबर जागतिक शांतता ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि मग 15 ऑक्टोबर 1945 म्हणजे दुसरं महायुद्ध संपल्यानंतर लगेचच युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन युनोची स्थापना. आणि युनोची स्थापना झाल्यानंतर विकासाचं धोरण आणि जागतिक शांतता हे काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की जगाची लोकसंख्या बेफाट वाढत आहे आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठांची टक्केवारी वाढत आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना हा तिसरा प्रश्न निर्माण झाला की या वाढत्या लोकसंख्येमध्ये जे निर्णय आपण विकासाचे कार्यक्रम घेतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्याला एक तर लोकसंख्या कंट्रोलमध्ये आणली पाहिजे आणि दुसरी गोष्ट की आज काय झालंय की आज जेरॉन्टॉलॉजी हे एक सायन्स पुढे आलेले आहे. बहुतेक विद्यापीठांमध्ये जेरॉन्टॉलॉजीसाठी अभ्यासक्रम सुरू झालेले आहे. जेरॉन्टॉलॉजी म्हणजे वयोवर्धन शास्त्र. कारण काय झालं मेडिकल सायन्सने एवढी प्रगती केली, प्रतिबंधक लसी निघालेल्या आहेत, निरनिळ्या प्रकारचे औषधं निघालेले आहेत, निरनिळ्या प्रकारच्या सर्जरी निघालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे काय झालंय की माणूस आता 90, 95, 100 पर्यंत आरामशीर जगत आहे. आता कोणी कोणाला मरूच देत नाही. थोडंफार काही हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरची बसलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं की 3.5-4 तास हे ऑपरेशन मन लावून करतात, पूर्णपणे मनाची एकाग्रता. त्याच्यामुळे आज 95 वर्षाच्या माणसाचं सुद्धा गुडघ्याच्या वाटीचं ऑपरेशन होत आहे आणि तो नंतर 8 दिवसांनी व्यवस्थित चालू होतो. सांगायचं कारण असं की 100 गाठणारी लोक आहेत तिथे सर बसलेले आहेत. पुण्यामध्ये 27 क्लब आम्ही काढले म्हणजे वयाची 100 वर्ष पूर्ण केलेले 5 क्लब आहेत पुण्यामध्ये. म्हणजे वयोमान वाढत चाललेले आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे काम सुरू केलं त्यांनी काय केलंय 1969 मध्ये महाराष्ट्र देशाचे तत्कालीन परराष्ट्र मंत्री होते लिसेंट टॅबॉन यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ जेरॉन्टॉलॉजीची स्थापना केली. जेरॉन्टॉलॉजी म्हणजे वयोवर्धन शास्त्र. 1950 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ जेरॉन्टॉलॉजीची स्थापना बेल्जियम मध्ये झाली. ही एक स्थित्यंतर आहे म्हणजे या मुवमेंटकडे लोक कसे वाढायला लागले. त्याच्यानंतर 26 डिसेंबर 1973 याच्यामध्ये जगातल्या निरनिळ्या देशातले काही संस्थांनी मिळून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंग ज्याला म्हणतात IFA या संस्थेची निर्मिती. आणि या संस्थेची निर्मिती केली तुम्ही बघा. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंग युनायटेड नेशन्सची संस्था तिचे अध्यक्ष कोण होते? पुण्याचे डॉक्टर शरदचंद्र गोखले. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एजिंगचे अध्यक्ष पुण्याचे डॉक्टर शरदचंद्र गोखले होते. त्याच्यानंतर हैदराबादचे के गंगाधरन होते. पुण्याचे डॉक्टर गुरुराज मुदगले हे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष होते. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला युनायटेड नेशन्समध्ये ज्येष्ठांच्या संदर्भात जे काम चाललंय त्याचं धोरणीत्व आपल्या महाराष्ट्राच्या लोकांनी करतो. डॉक्टर शरदचंद्र गोखले म्हणजे फार मोठा माणूस गेलेला आहे. आणि मग त्याचबरोबर व्हिएन्ना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिषद झाली आणि 26 जुलै ते 6 ऑगस्ट 1982 ला ही परिषद झाली. त्या वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंग युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या वर्ल्ड असेंब्ली ऑन एजिंगने त्या ठिकाणी इंटरनॅशनल प्लॅन ऑन एजिंग हा संमत केला. आणि 1992 ला युनायटेड नेशन्सनी बनियन फंड म्हणजे वटवृक्ष संघटना ही निर्माण केली. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो भाग झाला तो इसवी सन 1991 मध्ये युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या जनरल असेंब्लीने प्रिन्सिपल्स फॉर एल्डर पर्सन
म्हणजे वृद्धांसाठी एक तात्विक धोरण इंटरनॅशनल लेवलचं हे युएनने जाहीर केलं आणि ते केल्यानंतर त्यांनी सगळ्या जगातल्या देशांना सांगितलं की तुम्ही आपापल्या देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी एक धोरण पारित करा. तुम्हाला माहिती आहे भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भारतीय संविधानाचे राज्यघटनेचे शिल्पकार त्यांनी जी आपली घटना लिहिली आहे त्या घटनेचा अनुच्छेद 39 आणि 41 मध्ये त्यांनी स्पष्ट लिहून ठेवलेलं आहे की त्यांनी काय लिहिले त्याच्यामध्ये राज्याने त्यांच्या आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादा राहून इतरांच्या बरोबर वयस्क म्हणजे ज्येष्ठ नागरिक व्यक्तींबाबत कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क सार्वजनिक मदत मिळवण्याची तरतूद प्रत्येक राज्यांनी करावी. केंद्राने तर करावी पण राज्यांनी करावी. आणि मग त्यावेळेला युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने इंटरनॅशनल पॉलिसी फॉर सिनियर सिटीजन काढली. त्यावेळेला 12 जानेवारी 1999 त्यावेळेला आपला भारताचे पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी साहेब आणि त्यांनी आपल्या भारत म्हणजे देशासाठी ज्येष्ठ नागरिकांचं धोरण देशाचं धोरण त्यांनी पारित केलं 1999ला. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्या भारतामध्ये त्यावेळेला म्हणजे 28 राज्य होते आणि 4-5 केंद्रशासित प्रदेश होते. तर केंद्राने सांगितलं की प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी इंटरनॅशनल पॉलिसीसाठी ज्येष्ठ नागरिकांचं धोरण तयार करावं. आणि बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने केंद्र सरकार असो राज्य सरकार असो ज्येष्ठांच्या बाबतीत अतिशय उदासीन आहे. 1999 केंद्र सरकारने ज्येष्ठांचं धोरण जाहीर केलेलं असताना महाराष्ट्र शासनाने 2004ला 14 जून 2004ला धोरण जाहीर केलं. म्हणजे फक्त आतापर्यंत 8 राज्यांनी धोरण जाहीर केले. 1999ला केंद्र सरकारने धोरण जाहीर केल्यानंतर जे सांगितलंय त्या आता 2022 आले ओला करून किती पाणी वाहून गेले पण फक्त 8 राज्यांनी केले. बाकीच्या राज्यांनी ते धोरणच केलं नाही म्हणजे काम करणं बाजूलाच राहिले. पण त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासनाने 14 जून 2004ला ज्येष्ठ नागरिकांचं धोरण जाहीर केलं. पण ते धोरण जाहीर करताना त्याच्यामध्ये खूप त्रुटी होत्या. मग फेसकापली आम्ही त्या ठिकाणी मग निषेध मोर्चे काढले मूक मोर्चे काढले उपोषणं केले प्रेस कॉन्फरन्स घेतल्या धरणं आंदोलन केले. आणि मग त्याच्यानंतर 30 ऑगस्ट 2013 मला वाटतं त्यावेळेला आपले कराडचे पृथ्वीराज बाबा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आम्ही त्यांना भेटलो त्यांना सांगितलं याच्यामध्ये खूप त्रुटी आहे. मग बाबांनी त्यावेळेला पृथ्वीराज बाबांनी 30/8/2013ला धोरण जाहीर केलं. परंतु ते धोरण जाहीर करताना एक घोळ झाला. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने सांगितलं वयाची 60 वर्ष पूर्ण झाली तो ज्येष्ठ नागरिक. केंद्र सरकारने 1990ला धोरण जाहीर केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं वयाची 60 वर्ष पूर्ण केलं तो ज्येष्ठ नागरिक. 14 जून 2004ला महाराष्ट्र शासनाचं पहिलं धोरण जाहीर केलं. 2004ला ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 60. पण 30/8/2013ला जे सुधारित धोरण तयार केलं त्याच्यामध्ये पहिलंच वाक्य आम्ही ते पेपरमध्ये वाचलं टीव्हीवरती वाचलं आणि लगेच सांगितलं अरे म्हटलं प्रथम ग्रासे मक्षिका पाता. सकाळी उठावं छानपैकी दोन वगैरे धुतलं गरम गरम चहाचा पेला आपल्या जवळ यावा आणि पाहिलं तर त्याच्यात माशी पडलेली आहे. तसं पहिलं वाक्य होतं ज्याने वयाची 65 वर्ष पूर्ण केली त्यांना ज्येष्ठ नागरिक समाज देतो. म्हणजे गेले का 5 वर्ष पुढे. आणि केंद्र सरकारचा कर्मचारी तर 58 रिटायर होतो म्हणजे तो 58 नंतर 65 पर्यंत 7 वर्ष थांबायचं मग त्याला त्या योजनेचा फायदा मिळणार. आणि मग जेव्हा आम्ही परत उठाव केला त्यावेळेला पृथ्वीराज बाबूंनी 9 जुलै 2018ला ज्येष्ठ नागरिकांचं राज्याचं सर्वसमावेशक धोरण अशा नावाखाली ते धोरण जाहीर केलं. मग आता धोरण म्हणजे काय तर धोरण म्हणजे एक विशिष्ट उद्देश्य साध्य करण्याकरता तयार केलेला मसुदा म्हणजे धोरण. मग हे धोरण काय होतं तर हे धोरण होतं ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भामध्ये ज्येष्ठांची आर्थिक सुरक्षा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण ज्येष्ठ नागरिक हा नॉन अर्निंग हँड आहे.
वयाच्या 60 नंतर नोकरीतून त्याचा पगार मिळायचा बंद झालेला आहे, व्यवसायातून तो निवृत्त झालेला आहे, मुलांच्या हातामध्ये व्यवसायातून टाकलेला आहे. आता त्याला पिढी काढायला सुद्धा पोरापुढे हात पसरावा लागतो, कारण स्वतःचा अर्निंग संपलेला आहे. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक सुरक्षा करण्याकरता महाराष्ट्र शासनाने आतापर्यंत जे GR काढले त्याला म्हणतात ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक लाभाच्या योजना. अशा अनेक योजना आर्थिक लाभाच्या महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आहेत. आम्ही फेसबुकने काय केलंय, महाराष्ट्र शासनाने ज्येष्ठांसाठी जेवढे GR काढले ते सगळे GR एकत्रित करून त्याचे एक पुस्तक छापले. नुसतं GR नाहीये, तो पूर्ण GR. त्या GR मध्ये लाभार्थींचे निकष काय आहे, त्या लाभार्थींच्या निकषाप्रमाणे त्याला करायचा अर्ज कुठला आहे, तो अर्ज केल्यानंतर त्याला कुठल्या प्रकारचे कागदपत्र डॉक्युमेंट जोडायचे, ते जोडल्यानंतर ते महाराष्ट्र शासनाच्या कुठल्या सक्षम अधिकाऱ्याकडे द्यायचे, त्याच्याकडे गेल्यानंतर कुठल्या कमिटीमध्ये ते मंजूर करणार आणि मंजूर झाल्यानंतर जनधन योजनेअंतर्गत त्यांनी जे खातं उघडलं त्या खात्याला ते पैसे त्याचे जमा होणार. एवढी डिटेल माहिती त्या पुस्तकामध्ये आम्ही दिली. त्याचबरोबर केंद्राच्या आणि राज्याचे सगळे धोरण जे तयार झाले त्याची एक निर्णय पुस्तिका काढली आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त कायदे, विशेषतः 2005चा महिलांवरील कौटुंबिक अत्याचार आणि 2006चे त्याचे रूल्स आणि आता नवीन कायदा जो आलाय आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक चरितार्थ आणि कल्याण कायदा 2007 आणि ते रूल्स 2010 आणि त्याच्यामध्ये 2019ला काही नवीन अमेंडमेंट झालेले आहे. कालच माझं त्या विषयावरती मुंबईला सलग 3 दिवसांची कार्यशाळा होती. पॅरेंट्स ॲक्टवरती माझं लेक्चर तिथे झालेलं आहे. हे सगळं आणले, पण आता आपल्याला वेळ कमी आहे. तर मित्रांनो, ज्येष्ठांची आर्थिक सुरक्षा, ज्येष्ठांचं आरोग्य आणि पोषण आहार, कारण ज्येष्ठ नागरिकांना खाण्यापेक्षा औषधावरचा खर्च जास्त होतो. खाण्याचा खर्च कमी आहे पण औषधाचा खर्च आहे आणि तो परवडत नाही. मी स्वतः कोरोना योद्धा आहे, मला कोरोना होऊन गेलेला आहे बरं का सर. कोरोना मला होऊन गेला आहे. औरंगाबादच्या नंदलाल धूत हॉस्पिटलला मी 4 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर होतो. बाहेर पडताना माझ्या हातामध्ये कागद दिला 2,65,000. आता तुम्ही विचार करा, मी नावाप्रमाणे घ्यायचे कुठून पैसे आणणार. आणि महाराष्ट्र शासनाची योजना आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना. 2.5 लाखापर्यंत महाराष्ट्र शासनाकडून त्या हॉस्पिटलला पैसे दिले जातात. पण निकष काय, दारिद्र्य रेषेचं कार्डधारक असला पाहिजे. मग आता दारिद्र्य रेषेची व्याख्या काय, तर ज्या कुटुंबाचं बघा वैयक्तिक नाही, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 21,000च्या आतमध्ये आहे त्याला दारिद्र्य रेषेचं कार्ड मिळते. मग तुम्ही विचार करा, घरामध्ये 2 माणसं कमवते आहेत आणि दोघं जण रोज 30-30 रुपये कमवून आणतात. एका दिवसाला 60 रुपये त्या घरामध्ये येतात. म्हणजे 30 गुणिले 60 एका महिन्याला 1,800 येतात. 1,800 गुणिले 12 म्हणजे 21,600 रुपये घरात येतात. 21,000च्या पुढे गेला दारिद्र्य कार्ड नाही आणि आम्ही 30 रुपयात अर्धा लिटर दूध येईल. मग पुण्यामध्ये आमची जेव्हा पुण्यामध्ये आता कसं आहे, आम्ही एक्सकॉमच्या माध्यमातून खूप काम करतो. आम्ही प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ज्येष्ठ नागरिक समन्वय सनियंत्रण समिती स्थापन करायला सांगितली. आता मी आणि आमचे महामंत्री पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही सदस्य आहोत. त्यावेळेला मी कलेक्टर साहेबांना विचारलं, आता डॉक्टर देशमुख कलेक्टर दिले, त्यांना म्हटलं साहेब ही 21 व्याख्या काय मागणी आहे. त्यांनी सांगितलं 1975च्या आर्थिक निकषावरील व्याख्या आहे. आता 1975ची मागे आणि आताची मागे. मी 1975ला बँकेत जेव्हा इन्स्पेक्टर होतो तेव्हा मी जी पहिली मोटरसायकल घेतली त्यावेळेला मी पेट्रोल पंपवर गेलं, 6 रुपये मी पेट्रोल भरत होतो 1975ला. गॅस मी घेतला, पहिलं सिलेंडर मी 75 रुपयाला घेतलं, आता ते झाले 1,075. गॅस पेट्रोल 6 रुपयाने घेतलं ते आता 106च्या पुढे गेलं. पण दारिद्र्याची व्याख्या तीच आहे 21,000. म्हणजे कसं काय जमायचं. मग तुमचे जे म्हणजे आर्थिक लाभाच्या योजनांचे GR तुम्ही काढले अहो त्याच्यात कोणी बसलच नाही. निकष काय, वय 65 पूर्ण पाहिजे. कुठलीही आर्थिक लाभाची योजना काय 65 वय असलं तर ती सुरू होती. दारिद्र्य कार्ड पाहिजे. या 2 निकषांमुळे लोक बसलच नाही. आणि मग मी ज्यावेळेला माझी ठीक आहे, मी प्रत्येक गावामध्ये गेलो की ग्रामसभेमध्ये भाग घेत असतो.
आणि ग्रामसभेमध्ये त्याच्या भागातले प्रश्न ज्येष्ठांचे तिथे मांडत असतो. त्यावेळेला मी एका ग्रामसभेत सांगितलं, म्हटलं आमच्या लहानपणी आम्ही जेव्हा मराठी शाळेत जायचो त्यावेळेला आमची जी त्यावेळची घरं असायची सार्वजनिक असायचे, घराच्या भिंती असायच्या, त्याला पांढरी ठपके मारलेली असायची आणि येरोडी त्याच्यावर लिहिलं असायचं, देवीचा रोगी कळवा 1000 रुपये मिळवा. तसं म्हणणं आता लिहावं लागलं, महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक लाभाच्या योजना मिळवणारा लाभार्थी कळवा 1000 रुपये मिळवा. परिस्थिती आहे. मी 5000 ज्येष्ठ नागरिकांना घेऊन धरणं आंदोलन केलं होतं मुंबईला. आणि खरं म्हणजे आता सांगायला मला बरं वाटत नाही, पण सकाळी 10 वाजेपासून 6 वाजेपर्यंत अगदी चंद्रपूर, गडचिरोली, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा 5000 लोक स्वतःच्या खर्चाने भाकरी तुकडे घेऊन आले होते. आणि आझाद आम्ही 10 ते 6 बसलो. मंत्रालयातला साधा शिपाई सुद्धा आमचं निवेदन घ्यायला आला नाही, कुणीच दगडलं नाही. आणि खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये 1,36,00,000 ज्येष्ठ नागरिक, सबंध भारतामध्ये 14.5 कोटी आहेत. आम्ही सगळे वोटर्स आहोत आणि आम्ही जेव्हा अर्निंग करत होतो तेव्हापासून डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्स आम्ही भरलेले आणि आजही आम्ही प्रत्येक श्वासागणिक केंद्राला आणि राज्याला टॅक्स देतोय. अगदी एखादी गोष्ट खरेदी केली तरी GST आहे, 9% सेंट्रलचा 9%. म्हणजे आम्ही जरी ज्येष्ठ नागरिक असलो, नॉन नागरिक असलो तरी आज टॅक्सच्या रूपाने पैसे देतोय, पण आमच्या पत्रात काही पडत नाही. अहो रेल्वेचं रिझर्वेशन आम्हाला 50% मिळत होतं, लॉकडाऊनच्या काळात ते काढून टाकले. आम्ही अश्विनी वैष्णव, निर्मला सीतारामन एवढ्या तारा केल्या. आम्ही प्रत्येक 48 आपल्या खासदारांना आम्ही पत्र दिले की बाबा आमच्या वतीने बोला काहीतरी की बाबा हे कन्सेशन सुरू करा. तर ते म्हणतात नाही आम्हाला 1600 कोटीचा तोटा येतो. आता केंद्र सरकारला 1600 कोटी म्हणजे किती जाळकी पत्ती हो. 1600 कोटी केंद्राला महाग आहे का? आता ते काय म्हणतात पेपरमध्ये बातमी आली की ज्याचं वय 70 आहे त्याचा विचार करू. म्हणजे मी रिटायर झालो तेव्हा मला जे काही पैसे मिळाले प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युइटी 12% व्याज मिळत होतं. आज बँकांचे व्याज 4.9 वर आलेले आणि ज्येष्ठांना 2% मिळत होते, ते 0.25 होतो, अर्धा 0.5% जास्त देतात. बँकेचं व्याजही आम्हाला मिळत नाही, हे रेल्वेचं कन्सेशनही आम्हाला मिळत नाही सेंट्रलचं. आणि आज आता कृष्णा सहकारी बँकेच्या अध्यक्षांची बसलेले बँकांमध्ये 10 वर्षाच्या वर ज्याने ट्रान्झॅक्शन केली नाही असे जे नॉन ऑपरेटिव्ह अनक्लेम डिपॉझिट म्हणतात त्याला, काही दिवस व्यवहार नाही केला तर ते नॉन ऑपरेटिव्ह होतं, परंतु ज्याने 10 वर्षात काही झालं नाही ते जे असतं ना तर ते अनक्लेम डिपॉझिट असतं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये 63,000 कोटी एवढ्या रकमा अनक्लेम डिपॉझिटच्या आमच्यासारख्या लोकांच्या पडलेल्या आहेत. आम्ही त्यांना दिलं की त्याच्यावर तो व्याजातून आम्हाला काहीतरी द्या. ते महिन्याला 200 रुपये देतात फक्त. ते कोणाला दारिद्र्ययुक्त कार्ड असतं. म्हणजे महाराष्ट्र शासन 400, केंद्राचे 200 असे 600 मिळत होते. आम्ही भांडून महाराष्ट्राचे 800 केले, केंद्राचे 220 वर्षापासून तसेच आहेत. 1000 रुपये मिळतात कोणाला ज्याच्याकडे दारिद्र्ययुक्त कार्ड येतात. म्हणजे एकूणच काय आहे की ज्येष्ठांच्या संदर्भामध्ये आर्थिक असो, आरोग्य असो, आता निवारा विरंगुळा केंद्र पाहिजे म्हणतो आम्ही. महाराष्ट्र शासनाचं एक JR आहे 2010चा, त्याच्यामध्ये तरी काय म्हटलंय, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यांनी स्वतःच्या गावठाणातल्या जागेत स्वतःच्या उत्पन्नातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधून द्यावेत, सर्व सोयी उपलब्ध. आज आम्ही विरंगुळा केंद्र मागतो, कोणी देत नाही. वृद्धाश्रमांची खरं म्हणजे वृद्धाश्रम असावेत की नसावेत शाळेमध्ये आपल्याला निबंध असायचा, परंतु आज न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे. घरामध्ये ज्येष्ठ नागरिक आउटसाइडर झालेला आहे. आम्ही पुणे विद्यापीठात एक सोशल मीडियाच्या विद्यार्थिनींचा कार्यक्रम घेतला होता. SP कॉलेजच्या सोशल मीडियाच्या मुली आल्या, त्यांना आम्ही विचारलं की भावी आयुष्याबद्दल तुमच्या काय कल्पना आहेत. त्या मुली म्हणाल्या की आम्ही लग्न करून जाऊ
त्या घरामध्ये डस्टबिन असता कामा नये. डस्टबिन म्हणजे ज्येष्ठ नागरिक, हम दो हमारे दो. आता हम दो हमारे दो पण गेले. आता जबाबदारी नकोय. आता आले लिव्ह इन रिलेशनशिप. जोपर्यंत पटते तोपर्यंत एकत्र, नाही तर तू तिकडे मी. आणि आता पुढे फॉरेन कंट्रीमध्ये तर आता असं आहे, आपण एखाद्या मॉलमध्ये गेलो की मॉलमध्ये असं सगळं रचून ठेवलेलं असतं आणि मग आपण एखादा पुढा उचलतो, पाहतो नाही ठेवून दिला, दुसरा पाहतो ठेवून दिला, तिसरा आम्हाला वाटतो. अशी परिस्थिती काही दिवसांनी येणार आहे. ही बरी वाटते काय, ठीक आहे काही दिवशी अहो ही परिस्थिती आहे. आणि करिअरच्या मागे एवढे लागले की मुलं होऊ द्यायचे नाही. कोण करणार आहे संगोपन? त्याची कोण शिशू करणार आहे? लग्न करायचं नाही एकत्रित, जोपर्यंत जमतं तोपर्यंत, नाही तर तू सगळं. म्हणजे इतकी परिस्थिती विचित्र झालेली आहे की आज पेरेंट्स ऍक्ट, आई वडील. माझ्याकडे सर मी मोफत कायदेशीर सल्ला केंद्र चालवतो, मोफत पुण्यामध्ये दवाखाना चालवतोय. जे महानूर बसले आमचे सगळं मोफत आहे आमचं. ज्येष्ठांसाठी आम्ही पैसे कोणाचा घेत नाही. 50 केसेस माझ्याकडे पुण्यात चालू आहे. त्यातली फक्त एक केस मी सांगतो आणि सांगतो कारण काय बोलता येईल मला, बोलण्यास राहून दिवस मी बोलू शकतो. माझ्याकडे एवढा स्कोर आहे. हो तो सांगतो, ते सांगतो. आणि त्या कायद्यावरची एक ज्वलंत केस माझ्याकडे 50 कोटी आलेली एक सांगतो. तसं काय फार वेळ झाले नाही आहे, आत्ताची 12:15 झाले. मला कंटिन्यू मी बँकेच्या लेक्चरला जेव्हा जातो ना, माझं बँकेचे 16 विषय, 16 त्याला म्हणतात आई वडील आणि ज्येष्ठ नागरिक चरितार्थ आणि कल्याण कायदा 2007. त्याचे रूल्स आहेत 2010. तर भारतीय गणराज्याच्या 58व्या वर्षात संसदेद्वारा हा कायदा निर्मित झाला. 2010 त्याचे रूल्स झाले. तो आला. आता या कायद्यामध्ये जे आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फक्त मी तुम्हाला सांगतो, या कायद्याचं उद्दिष्ट काय आहे ते सांगतो. या कायद्याला कोर्ट आणि न्यायालय नाही, कोर्ट पण नाही न्यायालय पण नाही. दुसरी गोष्ट, या कायद्याला वकीलही नाही. तिसरी गोष्ट, याला कोर्टही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, याला पुराव्याचा कायदा लागू नाही, नो एव्हिडन्स ऍक्ट. आणि ह्याच्यातून हा कायदा जो आहे, या कायद्याची एकूण 7 प्रकरणं आहेत आणि त्याची 32 कलमं आहेत. 7 प्रकरणं आणि 32 कलमं आहेत. आणि हा कायदा कोणासाठी आहे, तर स्वतःचा चरितार्थ चालवू शकत नाही अशांसाठी हा कायदा आहे. ज्याच्यामध्ये आई वडील हे 60 वर्षाच्या आतील असले तरी चालतात, पण ज्येष्ठ नागरिक मात्र 60च्या पुढे पाहिजे. कारण कायद्याचं नाव आहे आई वडील व ज्येष्ठ नागरिक चरितार्थ आणि कल्याण कायदा. तर या कायद्याचं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला सांगितलंय. पण मग या कायद्यामध्ये प्रत्यक्ष कार्यवाही जी आहे, ती प्रत्यक्ष कारवाई म्हणजे त्याला निर्वाह भत्ता. मग निर्वाह भत्ता देण्याची परिस्थिती काय आहे, तर त्या व्यक्तीला, ज्येष्ठ नागरिकांना किंवा आई वडिलांना जे अपत्य आहे. आता घरामध्ये परिस्थिती एवढी विचित्र झाली ना की ज्येष्ठ नागरिकांना घरामध्ये पूर्ण त्याला आउटसाइडर दिलेले, त्यांना कोणी विचारत नाही, त्यांच्याकडे कोणी पाहत नाही, त्यांचे कोणी सल्ला घेत नाही. पूर्वीच्या काळी ज्येष्ठांना घरात आदर असायचा, ते आले तर लोक उभे राहायचे, त्यांना विचारल्याशिवाय दुसरं काम होत नाही. पण आता अशा परिस्थितीमध्ये ज्येष्ठांना त्यांना म्हणतात ते घर आमच्या नावावर करून द्या, हे शेत आहे ना 7-12 अंतर आमच्या नावावर करून द्या आणि तुम्ही व्हा बाजूला, आता तुम्ही वाहत रस्ते आहात, कुठे जायचं तुम्ही निघून जा. मग अशांसाठी हा कायदा आहे. मग कायद्यामध्ये निर्वाह भत्ता मागणी करणारा जो आहे तो पहिली पार्टी म्हणजे ज्येष्ठ नागरिक किंवा आई वडील, आणि निर्वाह भत्ता ज्याला द्यायचा आहे तो दुसरी पार्टी. आणि याच्यामध्ये हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्याने तो निर्वाह भत्ता मागणीचा अर्ज आहे तो करायचा. आता तो अर्ज करताना एक तर त्यांनी स्वतःची सही करायचं, निरक्षर असेल तर त्याच्या वतीने दुसरा कोणी अर्ज करू शकतो. किंवा आमच्यासारखे 1860 खाली सोसायटी खाली ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत किंवा पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950, तर आमच्यासारखे संघटनेचे लोक त्याला मदत करून त्याच्या वतीने अर्ज करू शकतात. किंवा कोर्ट सुरूपी पद्धतीने स्वतःच्या अधिकारात करू शकतो.
मग असा अर्ज त्याने केला की तो कोणाकडे जातो? ट्रिब्युनलकडे. ट्रिब्युनलमध्ये जी तुमचा जो SDO आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणजे प्रांत, हा त्याचा प्रमुख आहे, त्याच्याकडे तो अर्ज जातो. त्याच्याकडे अर्ज केल्यानंतर समाज कल्याण किंवा ती जी लोक आहेत त्या अर्जाची छाननी करतात. अर्ज जर चुकीच्या पद्धतीने आला असेल तर त्याला बोलून तो दुरुस्त करून घेतात. अर्ज चुकला म्हणून त्या डझबंदवर ठेवून असं नाही आहे, शासकीय कारभार नाही तिथे. चुकलं तर त्या टाकून नंतर भाऊ नाही, मग तो त्याला बोलून अरे बाबा याच्या दुरुस्त कर, तो केला जातो. मग दुरुस्त केल्यानंतर त्या ठिकाणी एक बी फॉर्ममध्ये रजिस्टर असतो. त्या बी फॉर्ममधल्या रजिस्टरमध्ये तिची नोंद केली जाते आणि त्याचा नंबर त्याला दिला जातो. आणि एकदा नंबर मिळाला की मग ट्रिब्युनल जे आहे सब डिव्हिजन त्याचं काम सुरू होतं. मग ते काय करतात की त्यांनी दिल्याप्रमाणे त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांची सून, नातवंड यांच्यापैकी सगळ्यांना ते काय करतात की प्रतिवादीला पहिली नोटीस पाठवतात. प्रतिवादी म्हणजे दुसरी पार्टी नोटीस पाठवल्यानंतर काही ठराविक दिवसाच्या आत त्याचं उत्तर आलं नाही किंवा उत्तर येऊन जर त्यांनी ते नाकारलं तर मग त्या ठिकाणी समेट अधिकाऱ्याची नेमणूक होती. मग तो समेट अधिकारी कोण? तर सोशल वर्कर, कायद्याचं ज्ञान असणारा किंवा आमच्यासारखे संघटनेतले त्यांना समेट अधिकारी असतात. ते दोन्ही पार्टींना विचारतात आणि त्याच्यातून मग त्या समेट अधिकाऱ्याचा रिपोर्ट जो आहे तो सब डिव्हिजनला जातो. 1 महिन्याचा रिपोर्ट केला पाहिजे. 1 महिन्यात समेट नाही झाला तर त्याने तसा रिपोर्ट देऊन टाकायचा, समेट झाला तसा रिपोर्ट द्यायचा. आणि मग त्याच्यानंतर या दोन्ही पक्षांना समझोता मान्य आहे का, मान्य असेल तर मग त्याला निर्वाह भत्ता हा दिला जातो किंवा मान्य नसेल तर अपील केलं जातं. आणि अपील जे आहे ते फक्त ज्येष्ठांना करण्याचा अधिकार आहे, पाल्यांना अपील करता येत नाही. आणि मग ज्येष्ठांनी अपील केल्यानंतर त्या सब डिव्हिजनल ऑफिसरनी सांगितलं तर आत्तापर्यंत काय होतं की कमीत कमी 10,000 रुपये दर महिन्याला त्या ज्येष्ठ नागरिकांना मुलांनी, सुनेनी, जावयानी जे काय असेल त्याने दिलं पाहिजे. पण आता जे नवीन अमेंडमेंट झाले त्याच्यामध्ये त्यांनी बदल केला की त्या कुटुंबाचं मासिक उत्पन्न किती आहे आणि कुटुंबातील सभासद संख्या किती आहे. समजा 80,000 रुपये दर महिन्याला मिळत असले आणि कुटुंबात 4 सदस्य असले तर त्यांनी 20,000 रुपये त्या ज्येष्ठ नागरिकांना द्यायचे. अशा प्रकारचा हा कायदा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी वृद्धाश्रमांची स्थापना, वृद्धांच्या जीविताची आणि संरक्षणाची, मालमत्तेचं संरक्षण असे 7 प्रकार आहेत त्याच्यामध्ये समाज कल्याण खात्याला काम दिलेलं आहे. त्याच्यानंतर जीविताचं आणि मालमत्तेचं रक्षण जे आहे त्याच्याकरता पोलीस डिपार्टमेंटला आहे. तर पोलीस डिपार्टमेंट जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस कमिशनर आहे. त्यांनी बहुतेकांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाईन द्यायची. जसे पुण्यामध्ये 1090 त्याला फोन करवला की तुम्हाला मदत मिळते. पुण्यामध्ये 86 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथे ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष काढलेले आहे आणि त्या परिसरातील सर्व ज्येष्ठांचे नावं, पत्ते, मोबाईल नंबर त्यांच्याकडे आहे. फोन केला की तो कॉन्स्टेबल जातो. आम्ही भरोसा सेलचे दिले, भरोसा सेलचे आम्ही सर मिटिंगला जातो तर त्या ठिकाणी त्या तिथे ज्या बोडके नावाचे मॅडम आहेत, योगिता बोडके, मिटिंगला गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं सर आम्हाला असे फोन येतात की गेले 15 दिवस घरात माझ्याशी कोणीही बोललेलं नाही. एखादा कॉन्स्टेबल गप्पा मारायला पाठवा. अहो ज्येष्ठ नागरिकांशी घरात बोलायला कोणाला म्हणजे सवड नाही आहे अशी परिस्थिती आहे. त्या दृष्टिकोनातून आणि मला सांगितलं की जनसेवा फाउंडेशनचा सेंट्रल गव्हर्नमेंटने 1567 14567 की नॅशनल हेल्पलाईन आहे. 75,000 कॉल आलेले. पुण्याच्या सेंटरला 75,000 कॉल आले. तुम्ही पहा काय परिस्थिती आहे. म्हणजे ती हेल्पलाईन सुरू किती दिवस झाले? 75,000 कॉल. तिथे 10-12 पोरं IT सारखे सकाळी 8 ते रात्री 8 कॉल घेत असतात आणि त्यांच्यावर बंधन आहे. ते कॉल जर त्यांनी एखादा थोडा लेट केला ना तर त्याला दंड होतो त्या काम करणाऱ्या पोराला. म्हणजे एवढी इमिडिएट सेवा त्यांना द्यावी लागते. 75,000 लोकांचे कॉल येते. त्याचा विचार करा की किती लोक अडचणीत येते. या दृष्टिकोनातून हा कायदा जो आलेला आहे तर या कायद्याच्या दृष्टिकोनातून जर मुलांनी पैसे दिले नाही तर त्याला 6 महिने कारावास आणि 10,000 रुपये दंडाची किंवा दोन्हीही अशा एकत्र शिक्षा. हा विषय एवढा भासते ना की मी तुम्हाला फक्त 10% माहिती दिलेली आहे.
10% फक्त, ह्याच्यापेक्षा जास्त माहिती द्यायची असेल तर आपल्याला तेवढा वेळही पाहिजे आणि त्याच्याकरता तेवढा वेळ आपल्याकडे आज नाही आहे. मला 45 मिनिटं दिले होते, त्याच्यापेक्षा जास्त झालेलं आहे. त्याच्यामुळे एकच मी फक्त सांगतो की आता ज्येष्ठांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक गावामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन झाला पाहिजे. कारण प्रत्येक ज्येष्ठाच्या मागे एक संघटनेचं बळ आहे. एवढं जरी घरातल्या लोकांना कळालं तरी त्याच्यावरती होणारा ॲब्यूज, आज परिस्थिती अशी आहे म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनला 15 जून हा जागतिक ज्येष्ठांप्रती दुर्व्यवहार नियंत्रण दिवस, छळवादी नियंत्रण दिवस साजरा केला जातोय. असे दिवस साजरे करायची वेळ आली आपल्याला. ज्येष्ठांबद्दल छळ होतोय त्याच्यावरती नियंत्रण करण्याकरता दिवस साजरे करावे लागतात. हे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण कुठेतरी आपली संस्कृती विसरत चाललो. पूर्वीच्या काळी घरामध्ये ज्येष्ठांना केवढा मान सन्मान होता. माझे आजोबा घरात यायचे ना तर आमच्या घरातल्या बायका अशा डोक्यावर पदरी दोन बाजूने लोक उभ्या राहायच्या. आता तो घरात आला काय गेला काय कुठे गेला कुठे विचारत नाही. तर मित्रांनो पुष्कळ सांगण्यासारखं आहे. वेळ खूप आपलं झालेला आहे, त्याच्यामुळे मी इथे थांबतो. परंतु कालपासून मी इथे आल्यानंतर मला म्हणजे इतकं बरं वाटतंय की आपण इतक्या सुंदर ठिकाणी छान कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला यायला मिळाले. 1990ला मी आलो होतो त्यावेळीची परिस्थिती आणि आता 2022ची परिस्थिती, 32 वर्षांनी या भागाचा जो कायापालट झालेला आहे ना, मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये सहकाराचे तीर्थक्षेत्र म्हणून लोकांनी आणि बघावं की या ठिकाणी सुरेशजी आणि अतुल बाबा हे जे काही काम जयंतरावांचं पुढे पुढे नेऊन राहिलेले हा एक आदर्श महाराष्ट्राने घ्यावा, एवढी फक्त मी एक माझी आशा व्यक्त करतो. त्या ठिकाणी करतो. जय धन्यवाद. कृष्णाबद्दल सोमवारी शेतकर आप्पासाहेब यांच्या नव्या स्मृतीदिनी उपस्थित असणारे आपण सुरुवात त्यांचं भाषण मनापासून ऐकतं ते रोटे साहेब त्यांचं मी आमच्या सत्कार समितीच्या वतीनं आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबूजी, आमचे नेते सुरेशबाबा भोसले यांच्या स्मारक समितीच्या वतीनं आभार मानतो. माननीय जयंतकाका पाटील उपस्थित राहिले त्यांचाही आभार मानतो. माननीय गुजर साहेब यांचाही आभार मानतो. माननीय नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांचा आभार मानतो. आणि विरोधी पक्ष नेते माननीय सौरभ पाटील यांचा आभार मानतो. आणि आपण सर्व इतक्या संख्येने उपस्थित राहिला त्यामुळे आपल्या सर्वांचा आभार मानून आता कार्यक्रम संपला असं आहे. KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.